सोहळा आज पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय। आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। त्या साईडला गेल्या मॅच मध्ये करण अंबालाने जी सुरुवात केली होती, अप्रतिम धडाकेबाज सुरुवात आपण पाहू शकलात। ऋतिक पाटीलने सुद्धा खूप चांगला खेळ केला गेला होता। तर मात्र या सामन्यामध्ये झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय। कारण सतत जर भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवला तर येणारा वर्तमान काळ खराब जातो असं नेहमीच म्हटलं जातं। आता दोन्ही संघ तुल्यबळ आहेत। पराभूत झालेल्या संघाला पुन्हा एकदा संधी मिळेल। लीग स्टेजच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात। होतं कधी कधी या लीग स्टेज मध्ये पराभूत झाल्यानंतर मात्र खूप काही शिकण्यासारखं असतं। स्टार्ट ऑफ द मॅच, सामन्याला होते सुरुवात। पहिलाच बॉल विकी बोईरचा पाहायला मिळतोय। बॅटची एज घेऊन जाणारा हा बॉल लॉंग स्टॉप रिजनला, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। ऑफ द मार्क, करण अंबालाच्या बॅटमधून एक रन मिळेल। संघ जाऊन पोहोचतोय 1 या धावसंख्येवर। MUCC ओडिशा टीमचं अकाउंट ओपन होतंय। पहिल्या बॉलवर गेल्या मॅच मध्ये ऋतिक पाटीलने सुद्धा खूप चांगला खेळ साकारला गेला होता। तर त्याच पद्धतीने पुन्हा एकदा पुनरावृत्ती करण्याची गरज आहे। पाहायचं एका साईडला विकी बोईरने खूप चांगली गोलंदाजी केली होती। अप्रतिम जबरदस्त फटका पाहायला मिळतोय। सरळ चेंडूला पाठवलंय। व्हॉट अ शॉट, काय फटका होता। ज्या पद्धतीने मात्र हा फटका खेळला गेला, नो लुक शॉट ज्या पद्धतीने आपण पाहता त्याच पद्धतीने ऋतिक पाटीलच्या बॅटमधून, फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर कडक शॉट, काय फटका खेळला। त्यानंतरचा हा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय। षटकारानंतर आलेला हा डॉट बॉल चांगला बॉल होता, डॉट बॉल आणि चांगलं कमबॅक। पहिल्या बॉलवर तो षटकार आल्यानंतर बॉडी बॅलन्स खूप चांगलं दाखवलं। नेत्रदीपक फटका, चांगलं टायमिंग तून या 4 धावा वसूल केल्यात करण अंबालाने। आणखीन एक चांगलं टायमिंग ने परिपूर्ण असा फटका। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या चौकाराच्या मदतीने 12। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत। चांगली ड्राईव्ह होती, अतिशय चांगले प्रयत्न पाहायला मिळाले, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल। 14 या धावसंख्येवर पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस 14 रन। रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल खूप चेंडू उंचीवर निघून गेला होता आणि चांगली डाय होती, परंतु थोडेसे असफल ठरले। प्रयत्न चांगले केले होते, गुड ट्राय। रिमझिम पाऊस आणि त्यामध्ये मात्र सुरू असलेला हा मान्सून सुपर सिरीज चा रबर बॉल क्रिकेटचा धमाका। पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर प्रथम बॅटिंग करत असताना MUCC ओडिशा टीम जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर। 14 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत। सुरुवात तर चांगली झाली, संत गतीने सुरुवात म्हणू शकाल। ज्या पद्धतीने दुसऱ्या बॉलवर षटकार आला, 5व्या बॉलवर चौकार आपण पाहू शकलात, म्हणजे चांगली रणनीती आखली गेली ऋतिक पाटील आणि करण अंबालाच्या द्वारे। दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर। न्यू लॉन्च 24 जून उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहू शकताय 70-70 स्पोर्टच्या माध्यमातून बिलीव्ह अँड अचीव्ह या 2 गोष्टी आपण सातत्याने पाहिलेत, ऐकलेत, अनुभवलेत आणि ते प्रत्यक्षात सुद्धा उतरवले गेलेत। पुढील बॉल ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता आणि हा परफेक्ट तिकट बाउन्सर म्हणता येईल, डॉट बॉल। या ओव्हरची सुरुवात चांगली झाली, बरोबर टप्प्यावर स्किडी बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये आणि तो एक डॉट बॉल पाहायला मिळतोय। 2 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे। तिसरा सामना सुरू झालाय। 2,02,000 प्रेक्षक आतापर्यंत आपल्याबरोबर जोडले गेले 70-70 स्पोर्ट्स बरोबर। अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय, सरळ चेंडू निघून येईल आमच्या लाडक्या प्रेक्षकाच्या स्वागतासाठी। षटकार 6, चांगलं टायमिंग, परत एक वेळा विड मिळाली, थोडंसं टायमिंग पाहायला मिळालं। जागा दिली आणि जागा दाखवली। बॅकफुटला जात असताना एक पाय हवेत होता, मागचा पाय टिकवला आणि त्यानंतरचा हा बॉल डॉट पाहायला मिळतोय। कमबॅक करत असताना षटकारानंतर डॉट बॉल। चांगलं बॅटल, चांगलं कॉन्टेस्ट बॅट आणि बॉल मध्ये।
या वेळेला दोन्हीही पंच मात्र हात खुले करतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. व्हाईट +1 अशा 2 धावा मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर. 22 रन धावांना सुरुवात झाली आहे. नो डाऊट सुरुवात चांगलीच केली आहे. एक षटकार आला पहिल्या दोन्ही ओव्हरच्या दुसऱ्याच बॉलला आणि त्याच्यामुळे आता रिमझिम बरसणारा पावसातलं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट तुम्ही पाहताय मान्सून सुपर सिरीज. या वेळेला आपण पाहतायत कारण फर्स्ट ऑन केलं होतं आणि त्यानंतर रेफर केलं गेलंय. या आपण गोलंदाजी करणाऱ्या टीमने अर्थातच मॅग्निफिसंट नवी मुंबईचा हा DRS. रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. ऑनफिल्ड अंपायरने नो बॉल दिला होता आणि त्याला चॅलेंज केले आता फिल्डिंग साइडने म्हणजेच मॅग्निफिसंट नवी मुंबईने या बाउन्सर साठी. आणि आता पाहूया टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. जोरदार पावसाची बॅटिंग आणि त्यातल्या त्यात पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा 70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज तुम्ही पाहताय. इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. रिव्ह्यू गमावलेला आहे पहिला टीम मॅग्निफिसंट नवी मुंबईने. खूपच या वेळेला अपेक्षित बाउन्स नव्हता. अगदी डोक्याच्या वरून चेंडू निघून गेला होता आणि त्यामुळे मात्र नो बॉलचा इशारा आला. चांगला बॉल, चांगला कमबॅक, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना कोणाला ते सर दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये परिवर्तन कसं करायचं हे दर्शवून देत असताना पाहायला मिळतोय गोलंदाज विक्रांत चव्हाण. सुपर डिलिव्हरी. एकदा हा बाउन्स आपण पाहिला गुडलेन स्पॉट वरून अचानक चेंडूने उसळी घेतली आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. बॅटिंग साइडने आता हा रिव्ह्यू घेतलेला आहे कारण फिल्डिंग साइडने एक रिव्ह्यू त्यांचा गमावलाय आणि आता बॅटिंग साइडने चॅलेंज केलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरने हा डॉट बॉल घोषित केला होता त्याच्यामुळे बॅटिंग साइडने आता तो DRS वापरलाय. त्याचा किती फायदा बॅटिंग साइडला होतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25. 25 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं 14 धावा आल्या आणि आतापर्यंत 5 बॉलमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर 11 रन्स खर्च केलेत. इथून सरळ बॅटचा वापर करत असताना क्लास क्वालिटी दर्जाचा हा सुपर सिक्सर षटकार 6. लाजवाब बॅटिंग ऋतिक पाटील. ऋतिक मागच्या मॅच मध्ये चमकदार कामगिरी करून गेला आणि याही मॅच मध्ये कारण त्याच्याकडे देखील तो लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. चेंज द गेम वडवली बी टीम साठी खेळण्याचा प्रचंड मोठा अनुभव आहे. ग्रामीण क्रिकेट मधली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा चेंज द गेम वडवली या टीमने देखील गाजवलेली आहे. चॅम्पियन ते राहिलेले आहेत कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर. त्यांनी ती स्पर्धा गाजवली होती आणि त्यातल्या त्यात ऋतिकचा खेळ प्रत्येक फॉर्मॅट मध्ये चांगलाच राहिलाय. धावा झाल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय 31. चांगली बॅटिंग आतापर्यंत होत असताना 7 बॉलमध्ये 18 रन ऋतिक पाटीलच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. किरण अंबाला 7 बॉलमध्ये 8 रन. चांगला स्ट्राईक रेट आतापर्यंत मेंटेन केलाय ऋतिक पाटीलने. बॅटिंग एव्हरेज अप्रतिम पाहायला मिळतो. मुसळधार पावसाला सुरुवात झाली आणि षटकार चौकारांची भाषा बोलत असताना MUCC ओडिसा टीमचे 2 महत्वपूर्ण धुरंधर फलंदाज आघाडीची जोडी अप्रतिम बॅटिंग करत असताना पाहायला मिळतंय. 31-0 चांगली स्ट्रॅटेजी आखली गेले. 15.50च्या आतापर्यंत करंट रन रेटने खेळत असताना पाहायला मिळत आहेत MUCC ओडिसा टीम. विकी भोईर लगातार दुसरं षटक त्याच्या खात्यात येईल. मोठा प्रहार जरूर केला गेलाय आणि सरळ चेंडू फाईन लेगला लक्ष वेधित करणारा हा चौकार. गुड शॉट. 4 रन. पेसचा वापर केलाय गोलंदाज विकी भोईरच्या. राऊंड विकेटने तो अँगल बनवण्याचा प्रयत्न होता आणि थोडासा ब्लाइंड स्ट्रोक असला तरी धावा ज्या पाहिजे होत्या त्या मिळाल्यात. रिझल्ट चांगला आहे करण अंबालासाठी. टीमची धावसंख्या 31 नंतर पुढे जाईल. धावा झालेल्या आहेत 35 रन. विकी भोईरचा हा बॉल ह्या वेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर येईपर्यंत आराम के साथ 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट.
या दुहेरीने तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता ऋतिक पाटीलचा. 2 रन्स मिळतील 37. ऑन दी अप चांगला फटका करण अंबाला. आता मेरिटवर त्याची फलंदाजी सध्या सुरू झालेली आहे. धावा करतोय, महत्वाच्या धावा आहेत, त्याच्या बॅटमधून रन येत आहेत. सुरुवातच आज सकाळच्या सत्रामध्ये धडाक्यात त्यांनी केली होती. धावांचा पाऊस पाडला पहिल्याच मॅच पर्यंत. बॉल ह्या वेळेला आपण पाहतोय बाउन्स मिळाला. सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये, दूर होते विकेट किपर आणि ते सहज शक्य झालं. 1 रन कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल 38 रन. आणि या मॅच मध्ये प्लॅनिंग केलंय मॅग्निफिसंटने देखील. विकेट किपर मध्ये चेंजेस आणलेले आहेत. एका वेगळ्या प्लॅनिंगने ते देखील उतरलेत या मॅचच्या दरम्यान. अक्षय पवार विकेट किपिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये नाना पवार विकेट किपिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे बदल आहेत. दोन्ही टीम प्रयत्नशील आहेत. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. जिंकले तर तुम्ही नक्कीच सेमीफायनल मध्ये दाखल होणार आहात. विकी बोईरचा हा बॉल जसा डिलिव्हर्ड झाला तसा मात्र चेंडू सरळ फेकून दिलाय. व्हॉट अ शॉट! काय फटका खेळला होता, लाजवाब, शानदार स्ट्रोक, षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड. डोंबिवली रस्ता त्याच बाजूला आहे. नवीन मानकोली मोठा गाव, डोंबिवली ब्रिज त्याच दिशेला आणि बरोबर त्याच दिशेला फटकेबाजी सुरू झाली आहे. जसा बॉल पडला स्टँड अँड डिलिव्हर बरोबर पूल केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर त्या झाडांमध्ये गिर्द झाडीमध्ये बॉल चाललाय. 6 धावांसाठी 6 धावा मिळतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या षटकाराच्या मदतीने 44 धावा. आक्रमकतेचा सितारा यावेळेला ऋतिक पाटील. 8 बॉल मध्ये 24 रन, 300चा स्ट्राईक रेट. काय बॅटिंग यावेळेला करत असताना पाहायला मिळतोय. विकी बोईरच्या परिपूर्ण गोलंदाजीचा अंदाज घेत असताना त्याला रीड करतोय. हा वेग चांगला होता परंतु नियंत्रण नव्हतं आणि त्यामुळे वाईट बॉल. ते नियंत्रण ठेवावं लागेल विकीला. ऑलमोस्ट 25 धावा त्याने खर्च केल्यात. सेकंड ओव्हर मध्ये तो सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड विकेटने गोलंदाजी करतोय परंतु तो अँगल जास्त बाहेर आहे बॉलचा. तो अँगल थोडासा बॅड अँगल होतोय त्याच्या टीमसाठी. त्याच्यासाठी एक्स्ट्रा धावा येतात. धावा झाल्यात 45. ओव्हर द विकेटने आल्यानंतर थोडासा अँगल जरूर आपण पाहू शकलात. आतमध्ये येणारा चेंडू होता. चांगला बॉल. हा टप्पा चांगला होता. आणि आता गाईड करत असताना थोडासा रॅम शॉट थर्ड मॅनला दिशा देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. परंतु विकेट कीपर पहा तो फ्रेम मध्ये देखील नाहीये. चेंडू आपण पाहिलात. पुन्हा एकदा बाउन्स मिळाला. नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉलचा इशारा. यस, पंचांनी त्या ठिकाणी लगेच ऑन सुद्धा केलं. गोलंदाजाला फर्स्ट बाउन्स या ठिकाणी आपण पाहू शकलात. अप्रतिम चांगला फटका तर आहे. चीफ शॉट खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी आले. अंदाज बांधता आला नाही आणि त्याला बीट करत चेंडूने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. जणू काही 4 धावांची मोहर उमटवली. सरळ चेंडू 4 धावांकरता चौकार. खरा फिल्डिंग जागेवरच राहिला तिथला फिल्डर आणि वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये ती हुलकावणी लगेचच तो हा बॉल देत असतो. ज्या वेळेला चिखलामध्ये जिथे पाणी साठलेलं असतं तिथून बॉल स्किड झाला आणि सरळ गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येत आहेत आणि ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. सत्यम चौधरी तिथे होता आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर अर्धशतक कंप्लीट. 50 रन, 50 अप. टीम MUCC ओडिशा. 1 जून उद्या 24 जून आहे. न्यू लॉन्चिंग आहे 70-70 स्पोर्ट्स. आणि न्यू लॉन्चिंग मध्ये नक्कीच प्रत्येक शॉप मध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून स्लीवलेस शॉर्ट्स, ट्रॅक टी शर्ट्स, 70-70च्या बॅट्स, बॅट कव्हर्स आणि त्यातल्या त्यात अयोध्या धमाका बिग बॅश ही देखील स्पर्धा येते ऑक्टोबर महिन्यामध्ये. 10 लाख प्रथम पारितोषिक आहे. 5 लाख द्वितीय पारितोषिक आहे. आणि जसं टेनिस बॉल क्रिकेटला हंगामाला सुरुवात होईल ऑक्टोबर महिन्यामध्ये 12 टीम अयोध्यामध्ये अयोध्या धमाका बिग बॅश लीग खेळतील. आणि मोस्ट अवेटेड टुर्नामेंट ज्याची प्रतीक्षा सगळ्यांना आहे. जरी स्पर्धा रद्द झाली तरी देखील आमचे इरादे बुलंद आहेत आणि म्हणूनच भारत ट्रॉफी ऑपरेशन सिंदूर नंतर एक मानवंदना आम्ही त्या आपल्या भारतीय सैन्य दलाला देणार आहोत. तिन्ही सैन्य दलाला देणार आहोत. त्यामुळे भारत ट्रॉफी देखील पाहायला विसरू नका. येणाऱ्या नोव्हेंबरमध्ये 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल 28 जुलै ते 1 ऑगस्ट पर्यंत ही स्पर्धा रंगेल. 4 लाख आणि 2 लाख पारितोषिक आहेत. चांगला बॉल. बॅटची एज अँड टेकन. करण अंबाला गॉन. विकेट पाहिजे शुभम शेळकेला ना.
आणि विकेट टेकर बॉलर आहे. मागच्या ही मॅच मध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली होती डेथ ओव्हर मध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना विकेट्स घेतल्या आणि शुभम शेळके महत्वाचा ट्रम्प कार्ड आहे या हंगामामध्ये. भन्नाट टच मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. महत्वाच्या स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि ती छाप या पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये देखील तो सोडतोय. बरोबर राऊंड विकेटने आला, बॅटची कडा घेतली. करण अंबालाने मात्र खेळाडू वृत्ती चांगली दाखवली. लगेचच तो डगआउटच्या दिशेने चालत सुटला आणि शेवटी 50 रनवर पहिली विकेट गमावली आहे MUCC ओडिसाने. चांगली भागीदारी रचली गेली होती. शुभम शेळके विकेट टेकर गोलंदाज मी आहे हे दर्शवत असताना पहिल्याच बॉलवर एक महत्वपूर्ण सफलता त्याच्या हाताने लागली गेली. 50 ला पहिला धक्का बसतोय चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. 11 बॉलमध्ये 13 थोडासा स्ट्रगल करत होता, संघर्ष करत होता. ऋतिक पाटील आतापर्यंत लयबद्ध झालाय. त्याच्या बॅटवर परफेक्ट बॉल येत आहेत आणि खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडलेली आहे. 50 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. प्रथम बॅटिंग करत असताना MUCC ओडिसा टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई आता कमबॅक करते. या षटकामध्ये शुभम शेळकेच्या गोलंदाजीवर पहिली सफलता. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2025 चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. श्री गुरुदत्त चौथा हिरवा क्रीडा नगरी मानकोलीच्या या मैदानात सुरू असलेला रबर बॉल क्रिकेटचा घमासान. मात्र आता 365 दिवस क्रिकेट आणि क्रिकेट वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. एक काळ असा होता की एप्रिलच्या फर्स्ट वीक पर्यंत आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो, परंतु आता काळ बदलला, खेळ बदलला, वेळ बदलली. क्रिकेट इज माय पॅशन हे प्रत्येकाच्या मात्र रक्तात निर्माण झालं. कारण क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत, तत्पर आहोत. आणि हेच दर्शवत असताना हे तारे सितारे. गेल्या मॅचचा हिरो बिलाल शेख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. गेल्या मॅच मध्ये हिरो, या मॅच मध्ये 0वर. लगातार हा दुसरा धक्का बसतोय MUCC ओडिसा टीमला. 50 ला 2. शुभम शेळके इज ऑन अ हॅट्रिक. चांगला टप्पा होता. गुडलेन स्पॉटवर चेंडू ऑफ्टनच्या थोडस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचा परफेक्ट या वेळेला एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. बिलाल शेख गेल्या मॅच मध्ये धमाकेदार परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे कन्सिस्टन्सी दाखवली नाही. या दुसऱ्या सामन्यामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर थांबले आणि मॅग्निफिसंट नवी मुंबई टीमने खूप चांगला कमबॅक केलाय. फलंदाज चौथ्या क्रमांकाचा कोण येईल याकडे लक्ष. सेव्हन्टी स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज फर्स्ट विकेट हॅट्रिक. पहिली हाफ सेंचुरी आपण पाहिली भावेश नाईकच्या बॅटमधून. आता पहिली विकेट हॅट्रिक या हंगामामध्ये पाहायला मिळेल का? 50 ला 2 आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. कुणाला ते सर विकेट हॅट्रिक घेण्याचा जरूर संधी आहे. शुभम शेळके एक विकेट टेकर गोलंदाजाला. हो नक्कीच. म्हणून तर आपण ती चर्चा करत होतो की ती एक वेगळी छाप त्याने सोडली आहे या स्पर्धेमध्ये. पहिल्या मॅच मध्ये डेथ ओव्हर मध्ये तो आला. डेथ ओव्हर मध्ये त्याने विरोधी टीमला शांत ठेवलं, फलंदाजाला शांत ठेवलं. याही मॅच मध्ये ती छाप त्याने बॉलिंगद्वारे सोडलेली आपल्याला पाहायला मिळते. बिलाल आला, बिलाल लवकर गेला. बिलाल मागच्या मॅचचा हिरो होता या टीमसाठी. तो मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि बॅक टू बॅक 2 धक्के दिले शुभम शेळकेने. आणि चांगला ट्रम्प कार्ड वापरलाय कॅप्टनने योगेश पेनकरने. कारण मागच्या मॅच मध्ये त्याने पाहिलं की चांगली बॉलिंग करतोय शुभम शेळके. त्याला आणलं 50 धावा झाल्यानंतर आणि त्यांनी त्या 2 विकेट घेऊन दिल्यात त्याच्या टीमसाठी. हॅट्रिक बॉल होता. ह्या वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक. डीप बॅकफुट पॉइंटला चेंडू वळतोय. तत्पूर्वी चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने प्रथम बॅटिंग करत असताना MUCC ओडिसा टीम 51. रोहित भालेराव बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि 1 रन त्याच्या बॅटमधून, परंतु एका साईडला लयबद्ध झालाय. खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे ऋतिक पाटील. ऋतिकचा हा या वेळेला फटका फसतोय, परंतु फिल्डर नाहीयेत. फिल्डर त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक खूप चांगली मेहनत घेतोय. तत्पूर्वी 2 रन्स ऋतिक पाटीलच्या बॅटमधून.
शेवटी ती धावांची कोंडी फोडण्याचा प्रयत्न आहे आणि हळूहळू त्या धावसंख्येला आकार येतोय, परंतु या ओव्हरमध्ये कमाल केली आहे शुभम शेळकेने. ते महत्वाचे 2 धक्के दिले, परंतु जोपर्यंत मैदानामध्ये ऋतिक पाटील आहे तोपर्यंत धावांचा शोध सुरू राहील MUCC ओडिसाकडून. चांगला बॉल अप्रतिम समोर ठेवला होता, मात्र ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा बॅटच्या खालून निघून जातोय. डॉट बॉल. विकेट टेकिंग ऑप्शन म्हणून वापर केला शुभम शेळकेचा आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ते ऑप्शन नक्कीच चांगलं कामी आलं या टीमसाठी, कारण उत्कृष्ट गोलंदाजी किताब त्याने या हंगामात चांगले जिंकलेत, मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि जसा तो गोलंदाजीसाठी आलाय त्याने कमाल केली आहे. 2 विकेट घेतल्यात, फक्त 3 धावा या ओव्हरमध्ये. या वेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना चेंडूला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्झिमम 6 षटकार. प्रॉपर टायमिंग. एक बॉल हुकला ऋतिक, परंतु त्यानंतर तो थांबला आणि त्याच्यानंतर काय फटकेबाजी. पाकरीच्या आतमध्ये जात असताना लेन बॉलला पिक केलं, टिक केलं आणि बॉलला फेकलं मिड विकेट काऊ कॉर्नरच्या पलीकडे. 6 धावांसाठी ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 59 59. 2 फलंदाज बाद, 59 रन, 2 विकेट की नुकसान पर टीम MUCC ओडिशा. 59 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती आखत असताना, परंतु इथे शुभम शेळकेचं मी कौतुक करेन. या 4थ्या षटकामध्ये पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आणि त्यानंतर सिंगल, डबल, डॉट बॉल आणि शेवटच्या बॉलवर षटकार आला. ऋतिक पाटील जाणतोय कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करायची आहे. नेक्स्ट मॅच टॉस त्विषा अर्जुन 11 डायगर आणि रिग्नेश 11 भिवंडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचंय. 59 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांच्या समाप्ती अखेर. ऑन साईडला रोहित बालेरावचा हा मिसटायमिंग स्ट्रोक. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. योगेश पेनकर पुढे सरसावत असताना 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 60 ला 2. भावेशचा बॉल ह्या वेळेला खूपच बाउन्स मिळाला होता, तर 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा 1+1 वॉन सुद्धा त्या ठिकाणी जरूर केला गेलाय. फर्स्ट बाउन्स भावेश नाईकचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 62 रन 62 या धावसंख्येवर. 5व्या षटकाला सुरुवात होत असताना दुसरा बॉल. ऑन साईडला पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. फार वेग होता या बॉलवर. सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 63 या धावसंख्येवर. 63 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक प्रगतीपथावर आहे. ऋतिक पाटीलचा विचार केला तर आतापर्यंत वैयक्तिक इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून धावा आल्यात त्या 36-13 बॉलमध्ये. चांगली बॅटिंग केले. कन्सिस्टन्सी, सातत्याचं दुसरं नाव. प्रतिभावंत खेळाडू ऋतिक पाटील. कोणत्या बॉलवर कोणत्या गोलंदाजाला कसं चॅलेंज स्वीकारायचं, कोणत्या बॉलवर कशा पद्धतीने षटकार चौकाराची भाषा बोलायची, ऋतिक पाटील दाखवत असताना या पहिल्या इनिंग मध्ये. ऑन साईडला काय फटका खेळलाय. ब्युटिफुल टायमिंग. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. मनगडाचा चांगला वापर. नो लुक शॉट ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत ऋतिक पाटीलच्या बॅट मधून, त्याच पद्धतीने आपण पाहिलं संतुलित स्ट्रोक आपण पाहू शकतायत. मॅग्निफिसेंट शॉट. दिस इज अ ट्रिमेंडस बॅटिंग बाय ऋतिक पाटील. रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. आणि अप्रतिम गुडघ्यावर बॅलन्स करत बॉडमॅनचा चांगला वापर, कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा अप्रतिम षटकार नेत्रदीपक. या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 69 रन. 69 बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 69. MUCC ओडिसा टीम. ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फार वेग, परंतु इथून कॅच ड्रॉप. ऋतिक पाटील त्या ठिकाणी जरूर स्लिप होत आहेत, परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. पोझिशन मध्येच नव्हता तो खेळाडू जो शॉर्ट फाईन लेगला उपस्थित होता आणि दुसऱ्या बाजूला थोडासा नाराज वाटला आणि त्याच्यानंतर घसरताना पाहायला मिळाला त्या खेळपट्टीवर ऋतिक पाटील.
तो ऍक्शन रिप्ले इथे कव्हर होत असताना आणि दुसऱ्या बाजूला ती खेळाडू वृत्ती भावेश नाईकने दाखवली, परंतु त्याच्या विरुद्ध ते आक्रमण आता सुरू झालंय आणि रोहितने बॉलला सुपर हिट फटक्यामध्ये कन्वर्ट केलंय 6 धावांसाठी. षटकार क्लास यावेळेला रोहित भालेराव दर्शवत असताना फोर्स केलं होतं या बॉलला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांकरता. अतिशय चांगला कणखर फटका होता. षटकाराने संघाची धावसंख्या MUCC ओडिशा टीमची जाऊन पोहोचते 76 धावा 76. स्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला होता. अगोदरच प्ले करण्याचा प्रयत्न केला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. लेग बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 77. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 77. 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, परंतु टॉस साठी आता आमंत्रित केलं जात आहे. त्विषा अर्जुन 11 डायगर आणि रिग्नेश 11 भिवंडी. नेक्स्ट मॅच टॉस साठी दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचंय. आफ्टर इनिंग टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. उद्या 24 जून आणि 24 जूनला न्यू लॉन्चिंग होते 70-70 स्पोर्ट्स. 70-70 स्पोर्ट्सच्या प्रत्येक स्पोर्ट्स शॉप मध्ये तुम्हाला न्यू लॉन्चिंगचे टी शर्ट, ट्रॅक, त्याचबरोबर शॉर्ट्स, मान्सून शॉर्ट्स आणि त्याचबरोबर तुम्हाला स्लीवलेस तिथे उपलब्ध असतील. रेनी क्रिकेट बॅट्स उपलब्ध असतील आणि तुम्हाला जर आपल्या बरोबर इथे बिझनेस करायचा असेल तर नक्की 70-70 स्पोर्ट्स जो ब्रँड सध्या भारतभर प्रचलित आहे, तुम्ही देखील फ्रँचायझी घेऊ शकता 70-70 स्पोर्ट्सची. खाली दिलेला नंबर तिथे तुम्ही कॉल करा. हेड ऑफिस आहेत आपले कल्याण आणि दादर मध्ये आणि त्यातल्या त्यात भिवंडी मध्ये देखील. सो 6व्या ओव्हरचा खेळ सुरू होईल. शुभम शेळकेकडे परत बॉल सोपवण्यात आलाय. राऊंड द विकेटने अतिशय चांगला अँगल क्रिएट करत असताना ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. काय कमबॅक केलंय शुभम शेळकेने. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 50. त्याच्यानंतर तो बॉलिंगसाठी आला, त्याने शांत ठेवलं बॅटरला. 2 विकेट घेतल्या. परत तो गोलंदाजीसाठी आला. पहिला डॉट बॉल त्याने टाकलाय. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 77. आपण पाहतायत मान्सून सुपर सिरीज 2025. 70-70 लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत. अप्रतिम चांगला फटका. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट. 6. आता ती इथे षटकाराची भाषाच बोलली जाईल आणि ज्या पद्धतीने रोहित भालेराव किडनी, मला अजूनही ती शिरवण्याची नगरसेवक ट्रॉफी आठवते. तिथून प्रचलित झालेले सर्वच खेळाडू आहेत. हरीश मिरकुटे, त्याच्या दरम्यान रोहित भालेराव किडनी देखील चर्चेमध्ये आला होता. ज्या पद्धतीने ते खेळले होते आणि विक्रोलियन्स मध्ये देखील भरपूर काळ त्याने गाजवले क्रिकेट. पुन्हा एकदा समोर खेळलेत आणि सरळ चेंडूला पाठवलंय. बॅक टू बॅक 2-6. काय बॅटिंग सुरू आहे रोहित भालेरावच्या बॅटमधून. नावाप्रमाणे मात्र खेळ सुद्धा या वेळेला दर्शवत असताना गेल्या ओव्हरमध्ये शुभम शेळकेने शांत ठेवलं होतं, परंतु या ओव्हरमध्ये आता मी थांबणार नाही रोहित भालेराव दर्शवत असताना, कारण संघ संकटात आहे. धावांचा वेग मला वाढवायचा आहे आणि जबाबदारीने खेळ स्वीकारत असताना कुणाल सर ज्या पद्धतीने 2 फटके खेळलेत, टायमिंग आणि टेम्परामेंट अतिशय चांगलं पाहायला मिळतं. बॅक टू बॅक 2 सिक्सर इथे ठोकलेत शुभम शेळकेच्या विरुद्ध आणि विशेष म्हणजे महत्वाच्या क्षणी आलेत, कारण 6वं षटक आहे आणि 6व्या ओव्हरला इथे पहिला डॉट बॉल आल्यानंतर ते 2 षटकार आलेत. लाजवाब बॅटिंग. पाऊस नुकताच इथे कोसळून गेलाय, त्याच्यामुळे आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचले. 89 रन, 89 धावा झालेल्या आहेत. 89 आणि इथून अजूनही 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 89 धावा फलकावर. 2 षटकार आले. 8 बॉलमध्ये 21 रन रोहित भालेरावच्या बॅटमधून. ऋतिक पाटील 43 वर जाऊन पोहोचतोय 15 बॉलमध्ये. चांगली रणनीती, स्ट्रॅटेजी आखली गेले आणि ज्या पद्धतीने या वेळेला 2 षटकार आले, तो कॉन्फिडन्स लेवल हाय होत असताना पाहायला मिळतो. आत्मविश्वासासहित फलंदाजी करताना रोहित भालेराव, परंतु इथून कमबॅक करावा लागेल शुभम शेळकेला. MUCC ओडिशा टीम 89 ला 2. कुणाल सर 9 बॉलमध्ये आता जर आपण पाहिलं तर रोहित भालेराव आणि ऋतिक पाटीलच्या माइंडमध्ये हेच असेल की आपल्याला इथून 3 ते 4, 4 ते 5 षटकार ठोकायचे आहेत.
आणि तेच प्लॅनिंग असायला पाहिजे, कारण 125 धावा पार स्कोर होता. फर्स्ट मॅच मध्ये 125 धावा डिफेंड केल्या होत्या याच टीमने, MUCC ओडिसाने, आणि त्याच्यामुळे तो त्यांचा प्रयत्न असेल की कुठेतरी तिथपर्यंत जावं लागेल या मॅच मध्ये. तून थोडासा दबावात्मक स्थितीमध्ये येत असताना शुभम शेख व्हाईट बॉलचा इशारा येतोय आउटसाइड द लेग स्टंप. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 90. आणि आतापर्यंत इतिहास राहिला आजच्या दिवसातला, प्रत्येक मॅच मध्ये 100 रन पार झालेले आहेत. 10,000 ऑनलाईन वॉचिंग सध्या सर्व प्रेक्षक आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आणि त्यातल्या त्यात आज एका वेगळ्या दिशेने टेलिकास्ट देखील सुरू आहे. 70-70 स्पोर्ट्सचं नीट अँड क्लीन टेलिकास्ट तुम्ही पाहताय. एक व्हाईट बॉल, त्याच्यानंतर एक सिंगल. टीमची धावसंख्या 91. 2,31,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे. तिसरा सामना सध्या सुरू आहे. चेंडू आपण पाहिला तर खूपच बाउन्स मिळाला होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 ने पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल 92. दबाव थोडासा स्पष्टपणे दिसतोय, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बोलतायत. यावेळेला ऑन साइडला पूल केलंय आणि सरळ चेंडूला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. 6. फक्त ते नवीन बनलेले रोड दाखवले जातात त्या बॉलला. ज्या पद्धतीने फटकेबाजी सुरू आहे, वेट ट्रान्सफर मागच्या पायावर, आणि त्याच्यानंतर तो षटकार. एका धावेची आवश्यकता आहे अर्धशतकासाठी. फलंदाज मैदानामध्ये ऋतिक पाटीलला 49 नॉट आउट. कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा हा षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 98. उर्ध विकेटने आल्यानंतर यावेळेला अधून टाकण्याचा प्रयत्न केला. फिल्डर दूर आहेत. एका धावेनिशी अर्धशतक कंप्लीट होत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि जोरदार टाळ्यांचा गजर. ऋतिक पाटीलच्या बॅटिंगसाठी या अर्धशतकासाठी यायला हवं. कडक बॅटिंग ऋतिक पाटीलचे. 51 धावांची नाबाद खेळी त्याने साकारली आहे. 17 बॉल फेस करत असताना 300चा स्ट्राईक रेट त्याच्याकडून पाहायला मिळाला. 7 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून आला. आणि हा वॅगन व्हील, जे 7 षटकार त्याने ऑन साइडला मारलेत. लॉंग लेग, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, ऑन साइडला, काउ कॉर्नर, लॉंग ऑन आणि स्ट्रेटिश लॉंग ऑन असे फटके त्याच्या बॅट मधून आले. आणि तो एक्स्ट्रा कव्हरला मारलेला चौकार आणि सिंगल डबल्स जे फटके त्याने सजवले, तो वॅगन व्हील तिथे दर्शवतोय की काय फॉर्म मध्ये सध्या ऋतिक पाटील. ओव्हर नंबर 6चा खेळ इथे संपला आणि 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत स्कोर बोर्डवर. एक्झॅक्ट 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि 100 ची चर्चा होते तर मिशन 1 मिलियनची देखील चर्चा होईल. आणि म्हणूनच 70-70 स्पोर्ट्सला लगेच फॉलो करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून अनेक स्पर्धा तुम्हाला एका क्लिक मध्ये पाहायला मिळतील 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. लास्ट ओव्हर मध्ये विक्रांत चव्हाण याच्या हातात हे षटक सोपवण्यात आलंय. आता दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉस साठी उपस्थित राहायचे. इट्स अ फायनल कॉल, लास्ट कॉल आहे दोन्ही टीमच्या कॅप्टन साठी. ट्विशा, अर्जुन 11 डायगर आणि रिग्नेश 11 भिवंडी. आकाश जांगे आणि सुमित डेकले. अप्रतिम फटका तर आहे, परंतु फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. त्याला बीट करत चेंडू निघून जाईल षटकाराकरिता. गुड शॉट. 6 रन. मोजून तोलून मापून मारलेला फटका, बरोबर त्या संरक्षण भिंतीला हा फटका, त्या रेलिंगला हा फटका सजवलाय. आणि ज्या पद्धतीने बॅकफुटला जाऊन पूल केलाय रोहित, परत एक वेळा सुपर हिट ठरतोय. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 106. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे या डावातला. पहिल्याच बॉलवर घ्या वेळेला अटॅक विक्रांत चव्हाणच्या अगेन्स्ट. रोहित भालेराव 10 बॉलमध्ये 28 रन त्याच्या बॅटमधून आलेत. बाउन्स जरूर मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आज कुणाल सर भरपूर बाउन्स आपल्याला पाहायला मिळतात या खेळपट्टीवर. फास्ट विकेट आहे. त्याचं कारणही आहे, मध्ये मध्ये जो पाऊस पडलाय, थोडंसं जे पाणी साचतं या खेळपट्टीवर, त्याच्यावरून जो बॉल स्कीड होतो. खांद्याचा वापर केला बॉलरने, जास्त उंची घेतोय बॉल.
बॉल आपण पाहिला ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टम्पच्या बाहेर निघणारा हा बॉल वाईट +1 अशा मिळतील 2 धावा. कंट्रोल कुठेतरी हरवलाय. तो पहिल्या बॉलवर सिक्सर आल्यानंतर तो दबाव येतो डेथ ओव्हर मध्ये आणि ते इथे दिसलंय. या ओव्हरच्या दरम्यान आता पाऊस थांबलाय. कोवळं ऊन मैदानामध्ये पसरतय. सूर्यदेव दिसतोय आणि बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल ऑनफिल्ड अंपायरने दिला. आता नो बॉल चेक करायचा कारण 1 पर दी ओव्हर पहिली वॉर्निंग दिली. बरोबर ओके. तो बाउन्सर चेक केला जाईल आहे का कारण एक वॉर्निंग देण्यात आलेली आहे बॉलरला. व्हाईट बॉल दिला होता. व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट आणि दोन्ही रिव्ह्यू आता गमावलेले आहेत. MUCC या टीमने आता रिव्ह्यू त्यांच्याकडे शिल्लक नाहीयेत. विक्रांतचा हा बॉल यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय. खूप चांगला फुटवर्कचा वापर करत असताना चेंडू सरळ निघून जाईल. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबलाय. गवत असल्यामुळे त्या ठिकाणी जरूर चेंडू थांबला गेला आणि 3 रन्स यावेळेला आपण पाहू शकतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आज धाव्यांची अपेक्षा. बाउंड्री चेकचा निर्णय आलाय. तो बॉल त्या रेलिंगला जाऊन लागलाय का हे आता चेक केलं जाईल. वेगवेगळे अँगल्स तपासले जातील. तत्पूर्वी त्या 3 धावा तर धावून काढल्या होत्या आणि शेवटी आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे बाउंड्री चेक करण्यासाठी. नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचंय दोन्ही टीमच्या कॅप्टननी. यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस त्विषा अर्जुन 11 डायगर वर्सेस रिग्नेश 11 भिवंडी. 2 टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल लुझर सामना. सध्या तरी डिसिजन पेंडिंग आपण पाहत आहेत. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट मान्सून सुपर सिरीज 2025 पहिला दिवस. 3 रन्स आतापर्यंत 112 112 आणि अजूनही या डावामधले बॉल शिल्लक आहेत 3. शेवटचे 3 बॉल आहेत. पहिल्या बॉलवर षटकार. दुसरा बॉल वाईट. त्यानंतर आपण पाहिलं तर वाईट +1. त्यानंतर दुसरा बॉल कन्वर्ट झाला 3 धावांवर आणि तिसऱ्या बॉलवर विकेट मिळाली. संघाची धावसंख्या 112ला 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुब शेखला आपण पाहतात. बायकर मॅन कासार वडवलीचा ब्रँड. वेला हुक केलंय. सरळ चेंडू निघून जाईल फिल्डरच्या हातामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद शुभम शेखे. कोणती मिस्टेक केली नाही. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट ऋतिक पाटील. एक चांगल्या खेळीचा अंत होत असताना विकेट डाऊन. हुक केलं होतं आणि शुभम शेखेचं अप्रतिम नियंत्रण. गुड कॅच ऑफ क्वालिटी. अतिशय चांगल्या पद्धतीने हा झेल टिपला गेला. चांगला कॅच घेतल्यात शुभम शेळकेने थर्ड मॅन आणि फाईन लेगला. मागच्या मॅच मध्ये शुभम शेळकेने
तो चांगला झेल तिथे टिपला आणि याही मॅच मध्ये तो एक अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना ऋतिक पाटीलची एक चांगली खेळी आणि टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. व्हायला हवा, अप्रिसिएशन करायला हवं. काय बॅटिंग केली, चौ बाजूने खेळण्याची क्षमता असलेला फलंदाज सुहास पवार बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे बॉल आहे शिल्लक दोन बॉलवर काय स्ट्रॅटेजी असेल. आतापर्यंत विक्रांत चव्हाणने कमबॅक केले. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर 2 वाईड आल्यानंतर त्यानंतरचा जो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो, संघर्ष करावा लागतो. 112 ला 4. चेंडू आपण पाहिला, खूपच बाउन्स, नो बॉलचा इशारा दिला गेलाय. 1 नंतर मिळते, दुसरी रन सुद्धा कंप्लीट होईल. 9+2 अशा 3 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि सुहास पवार रनआउटच्या स्वरूपात त्याला परतावं लागेल. 9+2 मिळतील 3. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 115. परत एक वेळ तो बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न, नो बॉल घोषित केला. 2 धावा त्याच्यावर आल्या, टोटल 3 रन आल्यात आणि 3 धावा ऍड झाल्यानंतर आता या मॅच मध्ये धावा वाढतायत. ट्रिपलच्या माध्यमातून 115 धावा. 115 रन्स ऑन द बोर्ड. 115 धावा फलकावर. 50 धावा तर आपण पाहू शकलात ऋतिक पाटीलच्याच बॅटमधून. चांगली रणनीती आखली गेली रोहित भालेरावच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. बिलाल शेख फ्लॉप ठरला आणि त्यानंतरचे फलंदाज फ्लॉप ठरताना पाहायला मिळतात. कॉन्ट्रीब्यूट चांगलं केलंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 115 वर जाऊन पोहोचले गेले. MUCC ओडिसा टीम. यानंतर बिग फाईट बिग मॅच. विशा अर्जुन 11 डायगर टीम आणि रिग्नेश 11 भिवंडी, 2 टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज विक्रांत चव्हाण आपल्या गोलंदाजी मार्कवर. शेवटचे 2 बॉल शेष आहेत. यावेळेला ऑन साईडला जरूर खेळले गेले. मिस टायमिंग स्ट्रोक आयुब शेखच्या बॅटमधून 1 नंतर कंप्लीट होईल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आहे. फेक येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असताना आता आयुब शेख त्या ठिकाणी पोहोचलेत का? यस, डेफिनेटली तिसऱ्या धावेसाठी पोहोचले गेले. संघाची धावसंख्या 118 वर जाऊन पोहोचली गेली. पाच बॉल झालेत. 5, 1 बॉल बाकी आहे. आयुब 2 डॉट आहे. आयुब लास्ट बॉल काय नो बॉल चेक करायचे. रनआउट चेक करायचं लास्ट बॉल. ओके, लास्ट बॉल रनआउट चेक करा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन विशा अर्जुन 11 डायगर आणि रिग्नेश 11 भिवंडी या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. तेजजी पाटील साहेब यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी. विशा अर्जुन 11 डायगर टीमचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत
सुमित डेकले, दीपू माळी, तेजस पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन होतोय आणि यस दीपू माळी या ठिकाणी टॉस जरूर जिंकलेला आहे. जास्त वेळ घेणार नाहीये. प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत ते बघू आता नंतर थोड्या वेळात. तर आम्ही टॉस जिंकून पहिला फिल्डिंग करू. नक्कीच. जेव्हा जेव्हा 70-70 स्पोर्ट्स स्पर्धा घेऊन येतो काहीतरी युनिक असतं, काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं आयोजन असतं. या स्पर्धेबद्दल काय म्हणतील आपण? तारिक भाई म्हटलं तर काही ना काही नवीन घेऊनच येतात. खेळाडूंसाठी ते चांगला प्लॅटफॉर्म देतात. नक्कीच. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण. नक्कीच. सुमित डेकळे, जर टॉस जिंकला असतं तर आपण काय निर्णय घेतला असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असती. नक्कीच. आता प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस नाही, काही त्यांचं सेम टीम आहे. काही नेगेटिव्ह पॉईंट झाले आमच्याकडून, पण टीममध्ये काही एवढं हे नाही आहे. सेम टीम खेळणार. मान्सून सुपर सिरीज खेळताना एन्जॉय करतायत? ऑलवेज रबर बॉल खेळताना नेहमी एन्जॉयच करतो, कारण ऑलरेडी 8 महिन्याचं आमचं जे क्रिकेट असतं टेनिस बॉलचं, त्यानंतर आपल्या इथेच सगळ्या मॅचेस होतात. तेवढी बॉडीला रिकव्हरी पण चांगली असते आणि आपलं क्रिकेट पण चालू असतं. थँक्यू व्हेरी मच सुमित डेकळे. तर नुकताच टॉस आपण पाहिलात आणि टॉस जिंकलेला आहे त्विषा अर्जुन 11 डायगर टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. एक महत्वाची अपडेट आहे. लास्ट बॉलवर 2 धावा मिळतील. थर्ड रनला बॅटर रनआउट आहे, त्याच्यामुळे 2 धावा लास्ट बॉलला ऍड होतील आणि टोटल रन झालेले आहेत त्या 2 धावा ऍड करून 117 118चं टार्गेट आहे मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमच्या समोर. 118. चला या आपण सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकसा बदलाव होईल. या आपण ऐकूया IPLचा एक गोड आवाज. गेली 6 ते 7 वर्ष वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा कॉमेंट्री आपण ऐकलीत आणि नुकतीच आता वानखेडे स्टेडियमवर ज्यांनी मात्र प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं असे कुणाल दाते सर आणि त्यांच्या समवेत मुंबई भूषण भटवाडीचा एक गोड आवाज अर्थातच चंद्रकांत शेट्टी सर. दरम्यान 118 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. या पहिल्या डावाच्या काय हायलाइट्स. पहिल्या डावामध्ये हलक्याशा पावसाच्या सरी आल्या तरी देखील मैदानामध्ये तो बरसला. तो होता ऋतिक पाटील ज्याने अर्धशतक कंप्लीट केलं आणि या स्पर्धेमधलं ते दुसरं अर्धशतक होतं. याच्या अगोदर फलंदाज भावेश नाईकने मागच्याच मॅच मध्ये मॅग्निफिसंट नवी मुंबई कडून खेळत असताना अर्धशतकीय खेळी साकारली आणि या तिसऱ्या मॅच मध्ये जे 2 संघ जिंकलेले खेळत आहेत त्याच्यामध्ये फलंदाज ऋतिक पाटील ने ती फलंदाजी ते दाखवली. तो क्लास, तो दर्जा दाखवला फलंदाजीतला आणि ऋतिक पाटीलने या मॅच मध्ये 54 धावांची अफलातून खेळी साकारली. करण अंबालाने सुरुवातीला खूप चांगली साथ दिली. त्याच्यानंतर मध्यंतरी बिलाल लवकर आउट झाला. रोहित भालेराव ने मात्र दमदार खेळ दाखवत असताना 4 षटकार मारले महत्वाच्या क्षणी आणि त्याचमुळे एक टार्गेट सेट झालं. ते आहे या मॅच मध्ये 118 धावांचं. 118. 70-70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज मध्ये आपलं स्वागत आहे. अनेक धमाकेदार फटके या पहिल्या डावामध्ये ऋतिक पाटीलने ते सजवले आणि त्याला रोहित भालेराव किडनीने चांगली साथ दिली. 4 सिक्सेस त्याच्याही बॅटमधून आले. खूप चांगला तोही खेळला आणि पहिल्या डावाची पूर्ण हायलाइट्स तुम्हाला दाखवण्यात येते. पुलचे फटके लाजवाब दमदार रोहित भालेरावने सजवले. क्रिजच्या आतमध्ये जाऊन फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली. विशेष म्हणजे फोर्स चांगला करताना दिसला डाऊन दी ग्राउंड. आणि त्याच्यानंतर शुभम शेळकेचाच खरपूस समाचार त्याने घेतला. शुभम शेळकेच्या त्या ओव्हरमध्ये 23 रन आले. 3 षटकार त्या ओव्हरमध्ये शुभम शेळकेने खर्च केले, परंतु त्याच्या अगोदर शुभमने बॅक टू बॅक 2 धक्के दिले होते आणि त्याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये कमाल करत असताना फक्त 9 धावा. आणि शुभम शेळकेने आज कॅचेस देखील खूप चांगल्या पकडल्यात. फाईन लेगला, थर्ड मॅनला 2 झेल मागच्या दोन्ही मॅच मध्ये त्याच्याकडून सुटलेले नाहीयेत. परंतु ही होती कहाणी पहिल्या डावाची. आता कहाणी दुसऱ्या डावाची सुरू होईल जिथे टार्गेट आहे 118 धावांचं. 118. 2 सलामी वीर मॅग्निफिसंट नवी मुंबई कडून प्रथमेश पवार, आणि भावेश नाईक. तीच रेकग्नाइज पेअर जी पहिल्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि याही मॅच मध्ये आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल विवेक शेलार. अंपायरचा सिग्नल इम्पॅक्ट प्लेअर. पंकज पाटील इम्पॅक्ट आलेला आहे रोहित भालेरावच्या जागेवर. ओके. पंकज पाटील बॉल अँड इम्पॅक्ट प्लेअर.
पहिलाच बॉल, बाउन्सरने सुरुवात, अंपायरचा सिग्नल, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन ने इथे सुरुवात झाली आहे पहिल्याच बॉलवर. आणि इथे बॉलिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू कॉल केलेला आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज करण्यात आलंय. आणि पाहूया, ओरिजिनल डिसिजन ऑनफिल्ड अंपायरचा होता, वाईट बॉल. बॉलिंग करणाऱ्या टीमने DRS वापरलाय कारण 2 रिव्ह्यू आहेत. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. मजा येणार आहे या मॅच मध्ये. पावसाचंही आगमन होतंय. पहिला सामना 125चा चेस नव्हता झाला आणि त्यानंतर 112चा लिलेया चेस झाला होता, त्यामुळे या मॅचवर सगळ्यांच्या नजर आहेत. वाईट बॉल इथे देण्यात आला, त्याच्यामुळे एकच रिव्ह्यू आता शिल्लक आहे. MUCC ओडिशा या टीमकडे. पायातला बॉल होता, बरोबर उडवला डीप मध्ये. स्क्वेअर लेग आहे, झेल होण्याची शक्यता, परंतु कॅच ड्रॉप. आणि अंपायरचा सिग्नल येतोय, 4 धावा. बाउंड्री चेक केली जाईल. दोन धावा मिळतील धावून काढलेल्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या टोटल मध्ये. बाउंड्री लाईनच्या जवळ हा बॉल, जिथे जास्त गवत आपल्याला पाहायला मिळते तिथे जाऊन थांबला. तो धडकलेला नाहीये बाउंड्री लाईनला, त्याच्यामुळे ते 2 धावा येतील. ओ चांगला बॉल, बॉडी लाईन बॉलिंग आणि बरोबर मारा इथे करत असताना विवेकने शांत ठेवले आता प्रथमेश पवारला. चांगला बॉल पाहायला मिळाला, थोडासा मागे केलाय आणि अगदी शरीराच्या दिशेनेच हा मारा होताना पाहायला मिळाला. उसळीचा अंदाज शेवटच्या क्षणी थोडासा नाही आला आणि त्याच्यामुळे डॉट बॉल. दबाव पहिल्या ओव्हर पासून बनवायला सुरुवात केली आहे. परत एक वेळा आपटलेला हा बॉल, अंपायरचा सिग्नल येतो आता. यावेळेला नो बॉल, कारण वनपती ओव्हर ही पहिलीच वॉर्निंग पहिल्याच बॉलवर देण्यात आली होती आणि तिथे चॅलेंज केलं होतं अंपायरच्या डिसिजनला. तो रिव्ह्यू गमावला आणि आता मात्र परत बाउन्सर, अंपायरचा सिग्नल नो बॉल आणि आता असेल फ्री हिट. नो +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 5 धावा. स्कोर बोर्डवर स्ट्राईक चेंज झाली आहे आणि आता भावेश असेल स्ट्रायकिंग एंडला. त्याच्याही विरुद्ध तसंच आक्रमण. अंपायरचा सिग्नल परत एक वेळा तो नो बॉल आणि त्याच्यामुळे परत एक वेळा ती फ्री हिटची घोषणा इथे केली जाईल. नो +1 परत 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 7. खेळपट्टीला बाउन्स एवढा आहे की यष्टीरक्षक ऑलरेडी पाठी आहेत, परंतु त्यांच्याही पाठीमागे जो फिल्डर आहेत त्यांना सुद्धा बॉल पकडणं अवघड जात आहे. एवढा बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे अतिरिक्त धावा मोठ्या प्रमाणावर येत आहेत. ऑन साइडला बरोबर आता दिशा दिली आहे. फ्लिक करत असताना बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता प्रथमेश पवारच्या बॅट मधून पहिला वार आणि तो देखील केलाय विवेक शेलारच्या विरुद्ध आहे तो षटकार. चांगला फटका या ठिकाणी नाना याने खेळला. अगदी पायावर आलेला बॉल त्याला झटकलं, फ्लिक केलं आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. धावांचा वेग चांगला चालाय. जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, परंतु फॉलो केलं यावेळेला विवेकने प्रथमेश पवारला आणि वेगही होता या बॉलवर. डॉट बॉल येईल. एक वेगळा फटका, अपारंपरिक फटका मी म्हणू शकतो, जे खूप क्वचित मारतात नाना, आणि तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न होता खरा, परंतु विवेकचा वेग भरपूर होता बॉलकीपरच्या दिशेने. 13 धावा स्कोर बोर्डवर. परत एक वेळा
तो बॉल आपटलाय, बाउन्सरचा वापर, नो बॉल +1 अशा 2 धावा आणखीन ऍड होतील आणि तिसऱ्यांदा हा नो बॉल इथे घोषित करण्यात आलाय आणि त्याच्यामुळे 2 धावा ऍड होऊन टीमची धावसंख्या 15 धावा 15. अवंतर धावा. बॉलला टप्प्यावर कंट्रोल करणं, बॉलचा बाउन्स कंट्रोल करणं या बाबी खूप महत्वाच्या आहेत आणि स्पेशली खेळपट्टी ओली असल्यानंतर आणि आता मोठ्या प्रमाणावर त्याच धावा येत आहेत. यावेळेला वेग होता, बॅटची स्लाइस करून बॉल थोडासा हवेत होता. पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मध्ये तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 16 धावा. शेवटी या बॉलवर थोडंसं शांत ठेवलंय भावेश नाईकला. शेवटचा बॉल शिल्लक असेल पहिल्या ओव्हरचा. एक मोठं टार्गेट आहे. पहिल्या मॅच मध्ये 125 धावा डिफेंड केल्या होत्या याच MUCC ओडिसा या टीमने. परत एक वेळा बॉडी लाईन बॉल पडल्यानंतर थोडासा छातीच्या दिशेने उसळी घेणारा बॉल आणि अंपायरचा सिग्नल येतो लेग बाय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक संपले. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा केल्यात मॅग्निफिसंट नवी मुंबईने. चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणावं लागणार आहे की बिनबाद 17 धावा. त्याच्यामध्ये अवंतरचा वाटा खूप मोठा होता, परंतु धावा आल्यात हेही महत्वाचं आहे कारण या ओव्हरमध्ये फक्त एकच षटकार आलाय. परंतु अवंतरने का होईना परंतु धावसंख्या वाढवली आहे आणि त्याच्यामुळे ही मॅच चांगली होणार आहे कारण अपेक्षित सुरुवात बॅटिंग टीमची सुद्धा झाली आहे. 24 जून आणि उद्या 70-70च्या माध्यमातून न्यू लॉन्चिंग प्रोग्राम संपूर्ण भारतभर असेल. ओव्हरऑल 70-70च्या शॉपमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टी उद्यापासून न्यू लॉन्चिंगच्या पाहायला मिळणार आहेत. आपल्या जवळच्या शॉपला नक्की भेट द्या. मान्सून ब्लास्ट ही देखील स्पर्धा 17 ते 20 जुलै मध्ये तुमच्या भेटीला येणार आहे. त्यानंतर रबर क्रिकेट कार्निवल 28 ते 1 ऑगस्ट. ही देखील एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल जिथे 16 टीम ग्रामीण, 2 आयकॉन खेळाडूसह 16 टीम ऑल इंडिया ओपन. 4 लाख आणि 2 लाख पारितोषिक आहेत. 32 टीम एका दिवसात कंप्लीट झाल्यात या स्पर्धेसाठी. 28 जुलै ते 1 ऑगस्ट. सेकंड ओव्हर मध्ये करण अंबाला त्या स्पीड मध्ये व्हेरिएशन करण्यासाठी करण अंबालाच्या हातात आता बॉल. पहिलाच बॉल बॅकफुटला जात असताना बॅटवर थोडासा स्लाइस होतोय. बॉल डीप मध्ये पॉइंट आहे. सिंगल तिथे मिळेल. फलंदाज प्रथमेश पवारच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 18. चांगली सुरुवात केली करण यांनी. रनअप मात्र पहिल्या मॅच मध्ये थोडासा लांबून घेत होते, आता थोडासा अंदाज घेतलाय. तेवढे लांबवरचा रनअप नाही पाहायला मिळत आहे, परंतु अतिरिक्त जे वेग काढण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी खांद्याचा वापर करून देखील या बॉलवर होताना पाहायला मिळाला होता. एक्झॅक्ट 100 करायचे आता. ओव्हर पिच बॉल होता, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा ठेवणारच नाही ग्राउंडच्या आतमध्ये बॉल आणि आज चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भावेश नाईक करतोय स्ट्राईक. बॉल सीमा पार. षटकार. आताही करण चुकले. थोडासा पुढे बॅटच्या स्लॉट मध्येच बॉल दिला आणि तिकडे आल्यानंतर भावेश आज जबरदस्त कामगिरी करतायत आणि हाही बॉल भले बॉलर करण आहेत परंतु भावेश सांगतायत मी सुद्धा भावेश आहे आणि हा घ्या सिक्सर. मागच्या मॅचचा हिरो होता भावेश नाईक. शॉर्ट बॉलचा वापर इथे केलाय. अपरकट करण्याचा प्रयत्न होता. रन घेण्याचाही प्रयत्न सुरू झाला आणि तोपर्यंत एक चोटी सिंगल. अंबाचा सिग्नल बायच्या स्वरूपात इथे धाव मिळताना दिसेल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या या एक्स्ट्रा बरोबर आता स्कोर बोर्डवर 25 रन. एक षटकार मारल्यानंतर बॅक ऑन लेंथ मध्ये ते परिवर्तन पाहायला मिळालं. हा बाउन्सरचा वापर. यावेळेला अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. परत टाकावा लागेल बॉल आणि एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 26. रन. 26 धावा पाहायला मिळतात. मिड ऑन आतमध्ये. परत एक वेळा तो कट करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. टार्गेट प्रथमेशच्या बरोबरीने आपण पाहतोय भावेश नाईक देखील असणार आहे.
बायचा इशारा इथे अंपायरच्या माध्यमातून करण्यात आलाय आणि त्याच्यामुळे परत एक वेळा ती अवांतर धाव मिळताना दिसेल. करण अंबालासाठी पहा एक वेगळी रणनीती आहे. यष्टी रक्षकाची लांबी पहा, माझ्या मते विकेटपेक्षा यष्टी रक्षक लांब उभे आहेत, जी लांबी आहे खेळपट्टीची. कोणाचा रिव्ह्यू? बॅटिंग टीम रिव्ह्यू व्हाईट बॉल चेक करण्यासाठी. यस, सॉनफिल्ड अंपायरने इथे निर्णय दिला होता बायच्या स्वरूपात ती रन. आणि आता पाहूया टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. चॅलेंज करण्यात आलाय या डिसिजनला प्रथमेश पवार आणि भावेश नाईक यांच्या माध्यमातून. वेगवेगळे अँगल्स तपासले जातील आता पीसीआर रूम मध्ये आणि त्याच्यानंतर तो डिसिजन येईल. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. मॅच नंबर 4. दोन्ही टीम तयार आहेत. त्रिशा अर्जुन 11 डायगर आणि त्यांच्या विरुद्ध रिग्नेश 11 भिवंडी. याच्या अगोदर 1 बाउन्स दिलाय, याच्या अगोदर दिलाय ना, महा नो बॉल आहे. रिव्ह्यू रिटेन. सो रिव्ह्यू रिटेन बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू त्यांनी शिल्लक ठेवलाय आणि नो बॉल असेल आणि फ्री हिट. आता पुढचा बॉल आहे नो बॉल +1. बायच्या स्वरूपात एक रनही काढली आहे, त्याच्यामुळे धावा झालेल्या आहेत 28. परत एक वेळ अंपायरचा सिग्नल येतोय नो बॉल. त्याच्यामुळे 29 रन आता स्कोरबोर्डवर होतील आणि परत एक फ्री हिट पाहायला मिळेल. ही आव्हानं आहेत पावसाळी क्रिकेटमध्ये खेळण्याची किंवा गोलंदाजी करण्याची. बॉलची उसळी, ओला बॉल हाताळणं, हे सगळं पाहायला मिळत आहे. हा बॉल थोडासा पुढे होता. स्क्वेअर ऑफ द विकेट ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, स्वीपर कव्हरला घसरगुंडी पाहायला मिळते फिल्डरची आणि तोपर्यंत त्या धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. बॅटरच्या खात्यामध्ये भावेश नाईकच्या खात्यामध्ये 2. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा झाल्यात आता 31. हा बॉल थोडासा पुढे केला होता आणि त्याचा फायदा घेत असताना कव्हर्सला खेळला आणि फिल्डरही जर स्कीड झाले तिकडे मोठ्या प्रमाणावर आणि 2 धावा पूर्ण. ओ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. व्हॉट अ शॉट. फलंदाज भावेश नाईक परत एक वेळा एअर स्ट्राईक करत असताना करण अंबालाच्या विरुद्ध सिक्सर. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी. पुन्हा एकदा सरळ बॅटने आपलं रबर बॉलचं तंत्र दाखवत असताना या ठिकाणी पाहिलं मिळाले. बॉलवर केलाय पंच आणि समोरच्या दिशेने सरळ बॅटने तंत्र शुद्ध पद्धतीने सिक्सर. सो या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 37. 37 धावा फलकावर लागल्यात आणि कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. ज्या पद्धतीने पहिल्या डावामध्ये 3 ओव्हरमध्ये 50 धावा आल्या होत्या, अगदी तसाच खेळ सुरू केलाय मॅग्निफिसेंट नवी मुंबईने. आणि हा सामना जर जिंकला तर तुम्ही तर सेमीफायनलचं तिकीट तुम्हाला मिळेल, परवा खेळण्याची संधी मिळेल. त्याच्यामुळे हा सगळ्यात महत्वाचा चान्स आहे या स्पर्धेमधला. ₹2,00,000 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, ₹1,00,000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आले. आणि 2 अंतिम विजेते संघ मालक आहेत या स्पर्धेमध्ये, त्यांना देखील स्पेशल प्राइज, स्पेशल गिफ्ट 70-70 स्पोर्ट्स कडून असणार आहे. त्याची चर्चा येणाऱ्या दिवसांमध्ये होईल या स्पर्धेमध्ये. नावा झाल्या 37-37. करण अंबाला पुढचा बॉल घेऊन ओ हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एकदम टो एंडला लागतोय बॅटच्या. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल.
आणि हा बॉल नक्की तुम्हाला वाचू शकतो. या सरफेसवर ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 2चा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 38 विदाउट लॉस. टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विकेट न येता 38 धावा, ही मॅग्निफिसंट नवी मुंबईची खूप चांगली सुरुवात पाहायला मिळते. 5 ओव्हरमध्ये अजूनही 80 करायच्यात, म्हणजे मॅच मोठी आहे. जर का एका दुसरी विकेट आली थोडासा दबाव येऊ शकतो, परंतु एका बाजूला नानाने घेतलेला सावध पवित्रा आणि भावेशची आक्रमण याच्या जोरावर 2 ओव्हरमध्ये तरी चांगली सुरुवात झाली आहे. 38 आणि त्याचमुळे एक टीम हडल, टीम मीटिंग इथे बोलवण्यात आली आहे. MUCC ओडिसा कडून सर्व खेळाडू एकत्रित येत आहेत. जरी टार्गेट 118चं असलं तरी देखील त्या टार्गेट पर्यंत झेप घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न पहिल्या डावानंतर दुसऱ्या डावामध्ये देखील सुरू झालाय. एका बाजूला प्रथमेश पवारने देखील तो एक षटकार मारला. भावेशच्या बॅट मधून 2 षटकार आलेत आणि दोन्ही षटकार त्याने समोर V शेप मध्ये मारलेत. त्याच्यामुळे एक टीम हडल, टीम मीटिंग, ती चर्चा तिथे होते. विवेक शेलार, बिलाल, सर्व टीम मेंबर्स, पंकज पाटील जो इम्पॅक्ट खेळाडू आहे त्याच्याकडे तो एक ऑप्शन आहे या टीमकडे, ती चर्चा तिथे होईल. किरणने या दोघांनी करण आणि किरण जो के फॅक्टर होता पहिल्या डावामध्ये पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला चालला या टीम साठी, परत त्यांच्याकडे जातील का, या सगळ्या गोष्टी तिथे, त्या गोष्टींची चर्चा तिथे झाली आणि त्याच्यानंतर एक डिसिजन घेण्यात आलाय. अजूनही अय्यूब आणि बिलाल यांच्यामध्ये ती चर्चा सुरू आहे. प्लॅनिंग, रणनीती आखली जाते कशा पद्धतीने, खास करून भावेश नाईकला थांबवण्याचा एक प्लॅन ए आणि बी सगळेच करावे लागणार आहेत असं दिसतंय या मॅच मध्ये. कारण तो जर चालला, तो जर थांबला तर मग इतरांची आवश्यकता लागत नाही. हे मागच्या मॅच मध्ये देखील तुम्ही पाहिलं, एकट्याने तो किल्ला लढवला आणि फिनिशिंग टच प्रथमेश पवारने तो षटकार मारत असताना दिला पहिल्या मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये मात्र एक वेगळ्या भूमिकेमध्ये, वेगळ्या रोल मध्ये प्रथमेश पवार, त्याने सुरुवातीपासून धावा केल्या. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच सुरू करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका, लवकरात लवकर सामना सुरू ठेवा ही नम्र विनंती आहे. टीम MUCC तर विवेक शेलार कडे बॉल सोपवण्यात आलाय या ओव्हरच्या दरम्यान. पहिलाच बॉल, परत एक वेळा तशी सुरुवात, तो शॉर्ट पिच बाउन्सर ने सुरुवात करत असताना अंपायरचा सिग्नल, वाईट बॉल आणि इथे आता दुसरी धाव देखील चोरण्याचा प्रयत्न आहे. 2 आणि आता ओव्हर थ्रो मध्ये. आता टोटल किती मिळतील हाही प्रश्न आहे, परंतु भावेश नाईक जास्त पुढे गेलाय. बॉल बाउंड्री लाईनला लागलेला आहे की नाही हेही पाहिलं जाणार आहे आणि त्याच्यामुळे भावेश सांगतोय की जास्त पुढे गेल्यानंतर एक्झॅक्ट धावा किती येतील बाउंड्री चेक होईल. येस, बाउंड्री चेक होईल. बॉलची अतिरिक्त उसळी ही सातत्याने समस्या बनत चाललेली आहे. टप्पा टाकायचा तर पुढे टाकायचा, पुढे करायला गेलं तर बॅटच्या आवाक्यात बॉल मैदानाच्या बाहेर जातोय, पाठी करायला गेलं तर अतिरिक्त उसळी एवढी होते, कीपर एवढा लांब उभा करून सुद्धा त्याच्या डोक्यावरून बॉल जातोय. पाहूया एक्झॅक्ट धावा किती येणार आहेत. एक वाईट बॉलची तर धाव आली होती, 2 धावा धावूनही काढलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर तो बॉल बाउंड्री लाईनला लागलाय का हे चेक केलं जात आहे. बाउंड्री चेक इज हॅपनिंग. बॉल थांबलेला आहे, धावा इथे मिळतील टोटल 3. व्हाईट बॉल +2. पायातला बॉल होता, बॉल हवेत उडवलाय, फिल्डर आहे तिथे. पवन केनेचं जजमेंट चांगलं आणि शेवटी तो ब्रेक थ्रू मिळालाय MUCC ओडिशाला. बॅटर आउट, भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट आली या ठिकाणी. पहिली जी कोंडी झाली होती ती फुटलेली आहे. धावा येत होत्या, त्याला लगाम घालण्यासाठी अगदी पुन्हा एकदा पायावर करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा मागे होता आणि त्याच्यामुळे टायमिंग नाही होऊ शकलं. सरळ बॅटने पुन्हा एकदा पंच करायचा होता, परंतु टायमिंग नाही झालं आणि पवन केने यांनी पकडलेली कॅच. जरी धावा आल्या, कर्णधाराने या ठिकाणी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवलाय आणि विकेट घेताना पाहायला मिळाले त्या ठिकाणी विवेक.
सो पहिला ब्रेक थ्रू इथे मिळाला आणि पहा स्ट्रोक खेळल्यानंतर स्तब्ध शांत आणि ती मुद्रा त्याच्यानंतर टिपली गेली आहे ते एक्सप्रेशन्स ती निराशा इथे स्पष्ट दिसते भावेश नाईक याच्या चेहऱ्यावर कारण मागच्या मॅच मध्ये हा हिरो होता या मॅच मध्ये तो आउट होतोय आणि नवीन बॅटर आता अक्षय पवार आणि ऑक्शन मध्ये देखील अक्षय पवार वर सातत्याने बोली लागत होती आणि दुसऱ्या बाजूला या टीम मध्ये त्याला घेण्यात आलं इंजुरीमुळे त्याचा बंधू किरण पवार ही लीग खेळताना दिसत नाहीये पण तो अक्षय पवार देखील ऑक्शन मध्ये 2-3 टीम त्याच्या मागे होत्या आणि आता त्याला खेळ करावा लागणार आहे ओ पहिलाच बॉल अक्षयने पायातून उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर ज्या वेगात आला त्याच वेगात परतावला देखील पहिलाच बॉल पायावर करण्याचा प्रयत्न होता आणि का माझ्यावर बोली लागत होती सगळ्या संघांची चुरस का होती पहिल्याच बॉलवर षटकार मारत असताना दाखवून देत आहेत अक्षय पवार पहिल्याच बॉलवर पवार पॉवर दाखवतायत आणि एकाच वेळेला 2 पवार मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत स्वॅग आहे ज्या पद्धतीने हा फटका सजवलाय पहिलाच बॉल पायातला बाउंड्री लाईनच्या बाहेर पास स्टँड अँड डिलिव्हर्ड आणि कॅमेरा वर्क पा हा व्हाईट बॉल देखील टिपला जातोय कॅमेरामॅनच्या माध्यमातून गुड वर्क ऑन साइडला दिशा दिली आहे अलॉंग द कार्पेट बॉल जाईल डीप काउ कॉर्नर रिजन मध्ये तोपर्यंत एक सिंगल येते षटकार मारल्यानंतर स्ट्राइक रोटेट टीमची धावसंख्या 48 48 धावा धाव फलकावर धावसंख्या ही चिंतेची बाब नसणार आहे कारण बऱ्यापैकी धावसंख्या सध्याही पाहायला मिळते कारण काही स्ट्रोक मोठे आले खरे परंतु एक्स्ट्राच देखील मोठ्या प्रमाणावर आल्या आणि पुन्हा एकदा पावसाचा वेग वाढतोय मजा येणार आहे प्रथमेश पवार विवेक शेलार आता ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय बॉल हवेत आहे उंची जास्त गाठली आहे अंतर कमी आहे कारण कॅचच्या खाली प्रथमेश पवारची विकेट मिळते एकाच ओव्हर मध्ये 2 धक्के दिलेत विवेक शेलारने बॉलिंग मध्ये परत एक वेळा विवेक शेलारचा ऑप्शन वापरणं खरोखर पथ्यावर पडले कॅप्टनसाठी आणि त्याचबरोबर टीम मीटिंग जी घेतली योग्य होती इथे सांगत असताना विवेक शेलार हो अगदी बरोबर हा योग्य निर्णय होता विवेक विकेट साठी गेले आणि त्यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 2 विकेट आणि महत्वाच्या सलामीवीर चांगलेच रंगात आले होते कारण 2 ओव्हरमध्ये 38 धावा होते आणि आता या ओव्हरमध्ये धावसंख्येला लगामही आणि दोन्ही सलामीवीर माघारी सुद्धा परतलेत नवीन बॅटर आता फलंदाजीसाठी अमित नाईक फलंदाजीसाठी येईल अक्षय पवारच्या बरोबरीने आता अमित नाईकला इथून पुढे मोर्चा सांभाळणं गरजेचं आहे मॅग्निफिसंट नवी मुंबईसाठी परंतु दुसऱ्या बाजूला जे 2 धक्के दिले जे ब्रेक थ्रूज मिळून दिलेत तिथून कुठेतरी पलटवार करताना दिसेल MUCC ओडिसा हा संघ मिसन्वी अंजू यांचा संघ एका बाजूला दुसऱ्या बाजूला दीपक पाटील आणि ओमकार नाईक जे युवा उद्योजक आहेत बोनकोडेचे त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मॅग्निफिसंट नवी मुंबई या मॅच मध्ये आणि सध्या हा सामना दोलायमान अवस्थेमध्ये बॅलन्स मॅच आहे नेक्स्ट मॅच मध्ये रिग्नेश 11 भिवंडी सेम प्लेइंग 11 सह उतरणार आहेत सुमित ढेकले अँड कंपनी परत एक वेळा पायातला बॉल उडवलाय मनगटातली ताकद झोकत असताना यावेळेला अमित नाईक आल्या त्याच्या बॅट मधून येतोय सिक्सर अमित नाईक चांगल्या पद्धतीने त्यांची सुरुवात जशी अक्षयने चांगली सुरुवात केली मोठ्या फटक्याने अमितची ती सुरुवात होताना पाहायला मिळतं थोडंसं हेलिकॉप्टरची झलक देखील या फटक्यामध्ये होती आणि रबर बॉलला खूप लांबवर पाठवले आल्या म्हणजे विकेट आल्या त्याचं सेलिब्रेशन जास्त करू द्यायचं नाही ही रणनीती या ठिकाणी प्युअर टायमिंग 11,000 प्रेक्षक सध्या आनंद घेतात या सामन्याचा 70 स्पोर्ट्स या युट्यूब चॅनलवर पायातला बॉल बॉटरमॅनचा खूप चांगला वापर करत असताना अमित नाईकने सिक्सर मारलाय परत एक वेळा ऑन साइडला धमाका हा देखील बॉल क्लिअर करून जाईल ऑन साइडला बॅक टू बॅक दुसरा षटकार अमित नाईक करतोय एअर स्ट्राइक हा षटकार बॅक टू बॅक 2 मोठे फटके पुन्हा एकदा टीमला मॅच मध्ये घेऊन आलेले आहेत आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मॅग्निफिसंट नवी मुंबई 60 धावा 2 विकेट आल्या ते चिंतेचं कारण होऊ शकतं परंतु अक्षय आणि अमित दोघांनी धडाकेबाजच सुरुवात केली आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी 4 ओव्हर अजूनही जरी बाकी असल्या तरी अर्धा पल्ला गाठलाय आता पहिल्या 3 ओव्हरमध्ये 24 बॉलमध्ये 58 60
20 च्या सरासरीने या धावा झालेल्या आहेत आणि आता 24 बॉल मध्ये 58 धावा करायच्या आहेत. 60 झालेल्या आहेत त्या 3 ओव्हर मध्येच केल्यात आणि इथून पुढे 24 बॉल मध्ये फक्त 58 करायचे आहेत. फक्त याच्यासाठी म्हटलं जाते कारण 3 ओव्हर मध्ये 60 केल्यात, त्याच्यामुळे जो रिक्वायर रन रेट होता तो खाली आलाय. परंतु इथूनही पलटवार व्हायला पाहिजे. 2 विकेट घेतल्या परंतु त्याच्यानंतर 2 षटकार शेवटच्या 2 बॉलवर खर्च केलेत विवेक शेलारने. या ओव्हर मध्ये 3 षटकार आलेले आहेत. बावीस रन लास्ट ओव्हर मध्ये खर्च केलेले आहेत. आणि आपला सबस्क्रायबर मीटर 7070 स्पोर्ट्सचा 9,80,610 सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत. अनेक स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहेत आणि त्यातल्या त्यात आपला एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारत ट्रॉफी, त्याची देखील चर्चा होईल. ती देखील स्पर्धा तुम्हाला 7070 स्पोर्ट्स वर पाहायला मिळेल येणाऱ्या नोव्हेंबर मध्ये. आणि त्याच्या अगोदर ऑक्टोबर मध्ये अयोध्या बिग बॅश लीग देखील आहे, त्याच्यामुळे ती स्पर्धा 7070 स्पोर्ट्स वर पाहायला विसरू नका. त्याच्या अगोदर 2 स्पर्धा पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आहेत, त्याही 2 स्पर्धा तुमच्या भेटीला येतील 7070 स्पोर्ट्स वर. त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा 7070 स्पोर्ट्सला. मान्सून ब्लास्ट आहे आणि त्याच्यानंतर रबर क्रिकेट कार्निवल 28 जुलै ते 1 ऑगस्ट अशा टोटल 4 स्पर्धा. आणि त्यानंतर जसा तो नोव्हेंबर डिसेंबरचा महिना येईल त्यावेळेला तुम्हाला ग्रामीण धमाका बिग बॅश ही देखील स्पर्धा पाहायला मिळेल. या सगळ्या स्पर्धा हळूहळू तुमच्या भेटीला येतील एका पाठोपाठ एक 7070 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. त्याच्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा आणि आपल्या फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. बॉलिंग चेंज, करण पाटील. पहिलाच बॉल, शॉर्ट बॉलचा चांगला वापर इथे केलाय. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जाईल आणि पहिला इथे डॉट बॉल टाकलाय करण पाटीलने. चांगली सुरुवात करणने केली आहे. हा खेळाडू दिसला तरी अंबरनाथच्या स्पर्धेची आठवण येते. जबरदस्त कामगिरी केली होती याच खेळाडूने आणि पहिलाच बॉल वेगात टाकला, म्हणजे अपेक्षा नव्हती की एवढ्या वेगात येईल आणि खूप चांगल्या पद्धतीने डॉट बॉलने सुरुवात केली आहे. 60 रन 60. दुसरा बॉल थोडासा जास्त वळलाय, नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट चान्स आणि इथे तो चान्स मिस केलाय. अमित नाईकची विकेट इथे मिळता मिळता राहिली. अंपायरचा सिग्नल मात्र येतोय वाईट बॉल. धावा येतील, धावा झाल्यात 61. हो, एकाच वेळेला बऱ्याचशा चुका होताना पाहायला मिळाल्या आणि इकडे एक संधी जरूर होती. ऋतिकने थ्रो केला खरा परंतु तो गॅदर नाही होऊ शकला आणि एक मोठी विकेट येऊ शकली असती, बचावली. नेक्स्ट बॉल, ओ परत बाउन्सरचा वापर आणि अंपायर सांगतायत हा वाईड बॉल असणार आहे. एक्स्ट्रा रन इथेही मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 62, 62 धावा. आता थोडासा खांद्याचा वापर जास्त केला आणि त्याच्यामुळे अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली, अतिरिक्त धावा. 118च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि धावा झाल्या स्कोर बोर्डवर 62, 62. दोन्ही बॅटर मैदानामध्ये गेल्यानंतर पहिल्या बॉलला सिक्सर मारलाय. एकाने तर हेलिकॉप्टर स्टाईलने, एकाने फ्लिक करत असताना. त्याच्यामुळे बॉटम हँड दोघांचे मजबूत आहेत आणि दोन्ही खेळाडू असे आहेत जे धावा वेगाने करतात. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा असो. हा असा फटका, बॉल हवेत आहे, उंच गेला आणि तेवढीच उंच भरारी घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावसंख्येला उभारी देणारा षटकार. थोडासा माइंडसेट गोलंदाजाचा बदलताना पाहायला मिळाला यावेळेला, कारण ज्या पद्धतीने अतिरिक्त उसळी याच्या अगोदरच्या बॉलवर होती, हा बॉल कुठेतरी त्याच्यापेक्षा पुढे टाकायचा माणूस होता आणि ते करण्याच्या प्रयत्नात मात्र या ठिकाणी थोडासा बॉल पुढे करून बसले आणि त्याचा फायदा अक्षय चुकांचा बरोबर फायदा घेत आहेत. त्याच दिशेला आणखीन एक षटकार. लेन बॉलला बरोबर पिक करत असताना मिड विकेटला हा षटकार ठोकलाय अक्षयने. धावा झाल्यात 68. परत एक वेळा तो शॉर्ट बॉलचा वापर, परफ्यूम डिलिव्हरी, स्कीड होत असताना सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये हा डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक इथे करत असताना गोलंदाजी मध्ये करण पाटील. केवनी दिवे या गावचा हा खेळाडू आणि छाप सोडली आहे. नो डाऊट लेदर क्रिकेट देखील चांगला खेळतो, बॉल चांगला फिरवतो. ज्यावेळेला टेनिस बॉल त्याच्या हातामध्ये असतो. शॉर्ट बॉल नाही थांबणार अक्षय. शॉर्ट बॉल त्याच्या समोर टाकाल की मात्र तो पेटून उठेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी आणखीन एक षटकार.
पेटूनच उठलाय ज्या पद्धतीची त्यांची बॅटिंग या ठिकाणी सुरू आहे. धुवाधार बॅटिंग सध्याच्या घडीला होताना पाहायला मिळते. गोलंदाजांच्या चुकाचा फायदा या ठिकाणी घेताना पाहायला मिळत आहेत आणि एका मागोमाग एक असे फटके जे सीमारेषच्या पलीकडे देखील जात आहेत. रन. अजूनही 20 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 20 बॉल मध्ये 44 धावांची आवश्यकता असेल. स्कोर बोर्ड सातत्याने फ्लाय होत असताना आणि ज्या पद्धतीने फटकेबाजी राहिली आहे, अक्षय पवारने जास्त वेळ घेतलेला नाहीये. जशा विकेट गेल्या लगेच मैदानामध्ये गेला. पहिला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्याच्या बॅट मधून आतापर्यंत त्यांनी षटकार मारलेले 3. 19 धावांवर आतापर्यंत खेळत असताना ऑलमोस्ट 300च्या स्ट्राईक रेटने आणखीन एक धमाका. हाय बॉल खेचला अक्षरशः ऑफसाइड मधून ऑन साइडला. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हमें सीधे साधे अक्षय. परंतु आता हा सीधा साधा राहिलेला नाहीये, आक्रमक होत चाललाय. आणखीन एक षटकार. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला खेचून मारला समोरच्या दिशेने. आतापर्यंत ऑन साइड वर लक्ष होतं, आता समोर मारलाय हा बॉल आणि आणखीन एक मोठा फटका आला. विकेट घ्याव्या लागतील या ठिकाणी MSCC ला. 80 धावा कंप्लीट झाल्यात मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या. 80 धावा स्कोर बोर्डवर. अंपायरचा सिग्नल. परत एक वेळा ती उसळी जास्त आहे. नो बॉलचा इशारा. आणि फ्री हिट असेल पुढचा बॉल, त्याच्यामुळे नो बॉल म्हणजे धाव इथे एक ऍड होईल. टीमची धावसंख्या नो बॉल द्वारे 81 आणि नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. हा बॉल चांगल्या टप्प्यावर. ओव्हरची इथे समाप्ती होईल. ओव्हर नंबर 4 चा खेळ संपला. ऑलमोस्ट 20च्या सरासरीने धावा केलेल्या आहेत. 20.25. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 37 धावा. इक्वेशन असणार आहे या मॅच मध्ये. समीकरण झपाट्याने बदललंय आणि ते फेवर मध्ये गेलंय मॅग्निफिसंट नवी मुंबईच्या. त्याचं कारण आहे बॅटिंग लाजवाब राहिली आहे. मिडल ऑर्डरवर तो दबावच दिसलेला नाहीये. ओ क्लासी, व्हॉट अ शॉट. काय फटका होता. अमित नाईकने बॉलला पाठवलंय कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. मागचा पाय वाकवला आणि कव्हर्सला भेदणारा हा षटकार. क्या बात है. काय स्ट्रोक खेळलाय. बॉलचा अंदाज घेतला, पाहिलं ऑप्टमच्या बाहेर आहे आणि तिकडनं कंट्रोल. पाहत राहावा. असाच एक अतिशय सुंदर देखना फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. वाह अमित. 87 धावा झाल्यात आणि आता धावा करायच्या 17 बॉल मध्ये 31. 17 गेंदे 31 रन. 31 फ्रॉम 17. हे समीकरण आता या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने रेडी राहायचंय. टॉस झालेला आहे. लगेचच तो सामना खेळवला जाईल आपल्या समोर. त्रिशा अर्जुन 11 टायगर या टीमने टॉस जिंकलाय. सुमित ढेकलेने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दीपू माळी माफ करा, त्याने टॉस जिंकून अंपायरचा सिग्नल वाईड बॉल. त्रिशा अर्जुन 11 टायगरने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला नेक्स्ट मॅच मध्ये. व्हाईट बॉल प्लस 2 रन आता ऍड होतील या बॉलवर आणि ट्रिपल बरोबर टीमची धावसंख्या आता 90. नक्कीच आता एका चांगल्या परिस्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत. करण अंबाला बॉलिंग साठी थोडस स्ट्रगल करतायत ते सुद्धा, परंतु काही डॉट बॉल, काही विकेट पुन्हा एकदा ओरिसाला मॅच मध्ये आणतील आणि त्याची प्रयत्न करावे लागतील. हा चांगला बॉल चांगल्या टप्प्यावर. सर विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने तुम्ही प्रेशर बनवू शकता, परंतु तुम्हाला विकेट घ्यावे लागतील. सेट बॅटरला आउट केल्यानंतर नवीन बॅटरला आल्या मोठे फटके मारता येणार नाहीयेत. ते प्लॅनिंग करावं लागेल. हा फटका हवेत आहे. परत एक वेळा स्क्वेअर ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. विकेटच्या शोधात होते आणि ती विकेट मिळाली आहे. किरणने हा झेल टिपलाय. बॅटर आउट होतोय. यावेळेला अमित नाईक बॅक टू द पॅव्हिलियन.
करण अंबाला यांनी घेतलेली ही विकेट खूप निर्णायक असणार आहे. पाऊस कोसळतोय आणि खाली हे दोघे कोसळत होते आणि त्याचमुळे ही आलेली विकेट कुठेतरी MUCC ला मॅच मध्ये आणणार आहे. पाहूया, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आतमध्ये जरूर येतील, परंतु आउट झालेत. अमित नाईक ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली आहे आणि ती महत्वाच्या क्षणी आली आहे, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. इथूनही पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये. ज्या पद्धतीने हा सामना रंगतोय, 12,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत. 70 स्पोर्ट्स प्रेझेंट्स मान्सून सुपर सिरीज. न्यू बॅटर मैदानामध्ये आता फलंदाजीसाठी शुभम शेळके, एक चांगला ऑलराऊंडर आहे. शुभमला आता बॅटिंग देखील करावी लागणार आहे, कारण 90ला 3 अशी परिस्थिती आहे. 118चं टार्गेट आहे. 15 बॉल मध्ये अजूनही 28 धावा करायच्या. 17 पासून 28 समीकरण होतं आणि मागचे जे काही बॉल टाकलेत करण अंबालाने त्याने कमबॅक करून दिलंय या टीमला. 15 बॉल आणि 28 धावांचं अजूनही टार्गेट आहे. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे फिल्डर येतात तोपर्यंत एक धाव मिळते. शुभम शेळकेचं खातं उघडलंय. या सिंगलच्या मदतीने धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर. सिंगलच्या मदतीने 91. शुभमला देखील प्रयत्न करावे लागतील, स्वतःला सिद्ध करावं लागेल. परंतु करण यांनी आपल्या टीमचं कमबॅक केलंय. मोठे फटके नाही आले तर मात्र या ठिकाणी मॅच मधील रंगत आणखी वाढेल. 4 बॉलचा खेळ संपलाय. यावेळेला कदाचित एक संधी निर्माण केली होती. इनसाइड एज, बॅटच्या आतमध्ये बॉल लागला आणि विकेट कीपर कडे तो बॉल कॅरी झालेला नव्हता. थोडासा पुढे पडलाय. प्रयत्न त्याने नक्कीच चांगला केला. आणखीन एक रन. मॅच मधील चुरस आता वाढायला लागली. मोठे फटके केल्या काही चेंडू मध्ये नाही आले, त्याच्यामुळे मॅच मधील रंगता थोडीशी वाढते. परंतु शुभमला जे या ठिकाणी आज संधी मिळाली वरच्या क्रमांकावर खेळण्याची, त्याचं सोनं करावं लागेल. गेल्याच आठवड्यात अखिल भारतीय रबर बॉल देहुरोड या ठिकाणी 11 बॉल मध्ये हाफ सेंचुरी केली होती शुभमने. पाहूया आज काय करतील. बाउन्सरचा वापर, चांगला शॉर्ट बॉल, अंपायरचा सिग्नल. यावेळेला वाईड बॉल येईल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. परत एक वेळा ती खांद्याची अतिरिक्त ऊर्जा इथे झोकण्याचा प्रयत्न होता. खांद्याचा वापर केला आणि अंपायरचा सिग्नल येतोय. वाईड बॉल, 1 पदी ओव्हर. अतिरिक्त उसळी आणि त्याचा फटका इकडे बसताना पाहायला मिळतोय. कारण थोडासा वेग काढतात. काही बॉल खूप चांगले आले होते आणि आता पुन्हा अतिरिक्त धावा. यावेळेला तो प्रयत्न विकेट कीपर कडून इथे झेल सुटलाय आणि ते एक धाव इथे मिळताना दिसेल. सिंगल नंतर ओव्हरची होते समाप्ती. ओव्हर नंबर 5 चा खेळ संपला. धावा झालेल्या आहेत 95. म्हणजे आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या. 23 धावा, 12 गेंदे 23 रन. मॅच बनली आता ही. अजूनही 12 बॉल मध्ये 23 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरी पाहूया काय होईल. बॅटच्या टोकाला बॉल लागला आणि त्याच्यामुळे एक संधी देखील होती. परंतु 12-23 म्हणजे मॅच बनलेली आहे. कोणी जिंकू शकते या ठिकाणावरून. 1-2 मोठे फटके आरामात मॅचच्या दिशेने मॅग्निफिसंटला घेऊन जातील आणि एका दुसरी विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये MUCC ला देखील आणतील. मॅच इज स्टील ऑन. सामना अजूनही रंगतदार अवस्थेमध्ये. ऑप्शन आहे त्या टीम कडे. किरण कडे परत एक वेळा इथे जाण्याचा प्रयत्न असणार आहे, कारण 2 करणने इथे बॉलिंग केली. आता किरण हा ऑप्शन आहे या टीम कडे. करण अंबालाचे 2 षटक कंप्लीट झालेत. त्याचबरोबर करण पाटीलने एक मध्यंतरी एक षटक टाकलं होतं. विवेक शेलारने 2 ओव्हर कंप्लीट केलेले आहेत. त्याच्यामुळे किरण पाटील हा ऑप्शन आहे. किरण पाटील, क्वार्टर ऑफ भिवंडी, सावत गावचा हा खेळाडू आणि के फॅक्टर मगाशी चालला. परंतु आता या मॅच मध्ये जर टीम MUCC ओडिसाला जिंकायचं असेल तर या ओव्हर मध्ये शांत ठेवावं लागेल अक्षय पवारला. अमित नाईकची विकेट आली. परत एक वेळा तो ब्रेक थ्रू मिळाला आणि परत एक वेळा या मॅच मध्ये कमबॅक केले. परंतु अक्षय जोपर्यंत मैदानामध्ये हा सामना जिवंत आहे. टीम मॅग्निफिसंट नवी मुंबईसाठी ओमकार नाईक, दीपक पाटील यांचा संघ, दुसऱ्या बाजूला मिस सन्वी अंजू यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. MUCC ओडिशा. पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर त्याच्यावर तुटून पडलाय आणि याही बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चाबूक फटका होता, चपराक होती. हा षटकार आहे आणि आता बॅटिंग टीम रिव्ह्यू इथे घेत असताना पाहायला मिळेल, कारण या बॉलची हाईट चेक केली जाईल. आता
काय मारलाय फटका, बॉलला वेग उसळी दोन्ही होतं, परंतु तिकडनं ज्या पद्धतीने मात्र त्यांनी बॅट फिरवली आहे जबरदस्त आणि एक मोठा फटका. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. बॅटिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू गमावलाय. पहिल्या बॉलवर सिक्सर, 6 धावा आल्यात, 17 करायचे आहेत, 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच मध्ये अजूनही जान बाकी आहे. ज्या पद्धतीने हा सामना रंगलाय, परंतु जोपर्यंत अक्षय मैदानामध्ये 1-1 101 धावांचा पल्ला पूर्ण केलाय, टीम मॅग्निफिसंट नवी मुंबईने जो संघ जिंकेल सेमीफायनल मध्ये जाईल. या बॉलवर टर्न चांगला प्राप्त केलाय. टर्न होत असताना बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. अंपायरचा सिग्नल येतोय डॉट. चांगला बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तेच उसळतं अस्त्र या ठिकाणी पेश केलं, परंतु या वेळेला नाही संपर्क होऊ दिलाय. थोडासा बाहेर बॉल देखील केला होता. 13,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्स वर. परत एक वेळा तो भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि या वेळेला फुटवर्क नाहीये, जागेवरच थांबलाय अक्षय. जरी त्याने ते फटके मारलेत, षटकार सजवलेत, परंतु यावेळेला फुटवर्कच नाहीये. पूर्णपणे बॅकफुटला लोटलंय या बॉलवर. सध्या तरी किरण एक आशेचा किरण निर्माण करतोय मॅच मध्ये MUCC साठी. एक गोष्ट आणखी पाहायला मिळाली, बॉलला बाउन्स तर देतात परंतु टर्न पाहायला मिळाले आणि त्याच्यामुळे अक्षय यांना बॅक टू बॅक 2 बॉल कम्प्लिटली बीट केलाय. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 9 बॉल मध्ये 17 रन. आता मात्र अक्षयचा फटका फसलाय फाईन लेग आतमध्ये, त्याच्यामुळे धावा येतील. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला आणि तोपर्यंत 2 धावा अक्षय पवार इथे कंप्लीट करत असताना पाहायला मिळाला. म्हणजे आता 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. टीम मॅग्निफिसंट नवी मुंबई या टीमच्या समोर हे समीकरण. येणारे 2 बॉल या मॅचच्या दृष्टीने खूप महत्वाचे असणार आहेत. मॅच जवळपास आवाक्यात दिसते खरी, परंतु MUCC ओरिसा हा काही सामना सोडायला तयार नाहीयेत. काही बॉल खूप चांगले टाकलेत करणने, आपल्या टीमचं कमबॅकही करून दिलंय, परंतु समोर अक्षय 35 धावांवर खेळतायत. किरण पाटील यावेळेला फुल पॉवरफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल अँड सक्सेसफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम सिक्सर. नवीनच घ्यायला लागेल. हरवलाय वाटतं, एवढ्या लांबवर मारलाय आणि ज्या पद्धतीने आज बॅटिंग केली आहे ना अक्षयने, एका वेगळ्या एनर्जीने मैदानात पाऊलच त्यांनी ठेवलं होतं. आणि इकडे आता असं वाटत होतं किरण कमबॅक करतायत, परंतु जोरदार प्रहार. अजूनही मॅच गेलेली नाहीये, कमबॅक करावं लागेल किरण यांना. 7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. हा बॉल जर डॉट बॉल आला तर सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत रंगेल आणि तो प्रयत्न इथे किरण पाटील करताना दिसेल. परंतु या बॉलवर एखादा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न अक्षय पवार करेल, कारण त्याच्या बॅट मधून सातत्याने बॉलवर ते सपासप वार होत आहेत. मोठमोठे फटके त्याने सजवलेत आणि अक्षय पाहता पाहता 41 धावांवर जाऊन पोहोचलाय. एक फ्लिकचा षटकाराने सुरुवात केली होती. बाउन्सरचा वापर, परंतु आय प्रोटेक्टिंग गिअर चा वापर किरण पवार देखील करतो. अक्षय पवार देखील करताना पाहायला मिळतो. ऋषी नाईक देखील करताना पाहायला मिळतो. आणि हे पब्लिक आहे, सब शांती आहे. आणि काय बाउन्सर होता शेवटचा बॉल, चेहऱ्यावर जाऊन नक्की आदळला. परंतु हे प्रोटेक्टिंग गिअर्स जे आहेत, आय प्रोटेक्टिंग गिअर्स, फेस प्रोटेक्टिंग गिअर्स, हे खूप उपयुक्त ठरू शकतात अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला तुम्ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा खेळता. आता समीकरण बदललंय. बॉल शिल्लक आहे 6 मध्ये धावा करायच्यात 8. मॅच ऑन आहे. म्हणजे जरी या ठिकाणी दुसरी सेवा सामना दिसला असला मॅग्निफिसंट नवी मुंबई संघाला, काहीतरी चमत्कारिक करावं लागेल गोलंदाजांना. ही प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते मॅच पाहण्यासाठी. हे तारे सितारे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रेक्षक देखील आलेले आहेत आज या स्पर्धेमध्ये. कारण आज टेनिस क्रिकेट जगतातील हिरो दाखल होताना पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. 6 मध्ये 8. मॅजिक बॉक्स आहे या ग्राउंडवर. लिजंड क्रिकेटर यशपाल माळी यांचा एक मोठा सन्मान आहे. चौटा हिरवा क्रीडांगण मानकोली येथे. आणि त्या मॅजिक बॉक्स मध्ये देखील प्रेक्षक आनंद घेत आहेत. एकदम वर चपरावर बसून भरपूर प्रेक्षक खाली देखील आहेत. आपलं स्वागत आहे. 6 बॉल आणि 8 रन. नाव बॅक टू क्रिकेट. अक्षय पवार मैदानामध्ये खूपच चांगला खेळ त्याने केलाय. 41 धावांची खेळी. पहिला बॉल फ्लिक करत असताना षटकार, तिथून टीमला सावरलं आणि धावसंख्येला आकार दिलाय. पहिला बॉल खूप महत्वाचा असेल या ओव्हरचा. आणि लास्ट ओव्हर मध्ये पवन केने ट्रम्प कार्ड, छुपा रुस्तम या टीमचा तो ठरू शकतो का, हा प्रश्न आहे. पहिला बॉल महत्वाचा असणार आहे. अक्षय किती बॉलवर स्ट्राईकवर राहील हेही महत्वपूर्ण ठरेल. 15,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेत आहेत 70-70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. परंतु मागचा बाउन्सर
तो बाउन्सर ज्यावेळेला चेहऱ्यावर लागला त्यावेळेला कुठेतरी तंत्र बिघडलंय अक्षयचं असंही दिसतंय, परंतु तो परत एक वेळा ठीकठाक होऊन मॅच मध्ये खेळण्यासाठी तयार. ओ पहिलाच वेगवान बॉल, पवनने पहिलाच बॉल स्कीट केलाय, पडल्यानंतर सरळ गेला विकेट कीपरच्या हातात, डॉट बॉल. आणि आतापर्यंत 2,92,000 प्रेक्षकांनी 70 स्पोर्ट्स चॅनलवर ही स्पर्धा पाहिली. 9,80,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. लगेच सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्सला. ओ बॉल हवेत आहे, संधी निर्माण आहे, परंतु फिल्डर नाहीये कोणी तिथे. स्वीपर कव्हर मधून फिल्डर येतोय, तो घसरलाय, तो पडलाय. आणि हेच तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट आहे. 2 धावा इथे मिळताना दिसतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 4 बॉल मध्ये धावा करायचे 6. 4 बॉल मध्ये 6. मॅच अजूनही ऑन आहे. पवन केने या मॅचला फिरवण्याची क्षमता ठेवता. स्किट झाले, घसरले त्या ठिकाणी अशरफ. कॅप अगदी डोळ्यावर आली होती, परंतु तरी अगदी योग्य पद्धतीने थ्रो. परत एक वेळा मिस टाइम, फटका फसलाय. आणि आता या मॅच मध्ये मी मगाशीच म्हटलं होतं छुपा रुस्तम आहे बॉलर पवन केने. आणि जो बाउन्सर मगाशी चेहऱ्यावर लागला होता त्याने कुठेतरी घात केला. कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता की जो बाउन्सर टोपीवर आणि चेहऱ्यावर लागला तो बॅकफुटलाच खेळण्याचा प्रयत्न करत होता. टॉप पेच आणि आउट होतोय अक्षय पवार. कहाणी में ट्विस्ट. 3 बॉल 6 धावांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 6 धावा. सामना चांगलाच रंगलाय. क्रिकेट टेनिस असू देत किंवा क्रिकेट रबर बॉलचा असू देत, मजाच येते. आणि आता तीच मजा आपण सगळे घेतायत, युट्यूबला देखील प्रेक्षक घेतायत. आणि हा सामना चांगला रंगवलाय. ज्या वेळेला पवनच्या हातात बॉल गेला ना त्याच वेळेला टाळ्या सुद्धा वाजायला लागल्या होत्या. आणि पवनने मी का आलोय बॉलिंगला या ठिकाणी दाखवून देखील दिलं. सामन्यामधील रंगत वाढत चालली आहे. संधी दोघांनाही आहे, कारण दोघेही चांगलेच क्रिकेट आतापर्यंत खेळलेले आहेत. नवीन बॅटर आता त्याच बोनकोडे गावचा पारचंदन फलंदाजीसाठी सज्ज होईल. बॉल शिल्लक आहे 3 बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता. कहाणी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी मेरे दोस्त हे सांगत असताना 9 धावा जशा उरल्या 6 बॉल मध्ये, तिथून कहाणी बदलली आहे या मॅचची. 8 धावा उरल्या होत्या 6 मध्ये. पारचंदनसाठी हा बॉल, रन घ्यायची आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला रन आउट होईल का? ओ थ्रो आलाय, तोपर्यंत एक सिंगल बायच्या स्वरूपात दिली जाईल. म्हणजेच आता बॉल शिल्लक आहे 2 आणि 2 बॉल मध्ये धावा करायच्या 5. 2 बॉल मध्ये 5 धावा. काय मॅच, कुठे रंग, अगदी सातत्याने रंग बदलताना पाहायला मिळाली. आणि पवन केनेने आपल्या टीमला मॅच मध्ये आणले, परंतु शुभम शेळके असं नाव आहे. या मॅचला जिंकून देण्याची क्षमता. समोर पवन केने. जबरदस्त मॅच. मॅच ऑफ द मान्सून सुपर सिरीज. परत एक वेळा तो आपटलेला बॉल आणि अंपायरचा सिग्नल येतोय वाईड बॉल. बॉलिंग टीम रिव्ह्यू. एक रिव्ह्यू आहे ना. बॉलिंग टीम रिव्ह्यू. ऑनफील्ड अंपायरने वाईड बॉल दिलाय. वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. 17,000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात या मॅचचा. आणि आता समीकरण बदललंय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल मध्ये धावा करायच्या 4. 2 गेंदे 4 रन. व्हॉट अ मॅच. सामना बरोबरी सुटला. सुपर ओव्हर चा थरार तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि परत एक सोरटी धाव इथे कंप्लीट केली जाते. म्हणजे 1 बॉल आणि 3 धावेंची आवश्यकता. 1 बॉल मध्ये 3 धावा करायचे. आणि आता जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. यस, शिल्लक आहे व्हाईट बॉल साठी. यस, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. प्रचंड उत्कंठा या मॅचची. युट्यूबलाही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेत आहेत. आणि आवर्जून सबस्क्राईब करा 70 स्पोर्ट्स. जबरदस्त क्रिकेट आणि हाय व्होल्टेज मॅच सध्या सकाळीला आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलाच दिवस सुपर डुपर हिट. आणि त्यातला महत्वपूर्ण सामना तुमच्या भेटीला रंगत असताना
ज्या सामन्याची प्रतीक्षा होती. स्टारकास्ट दोन्ही टीम कडे चांगले आहेत. 118चं टार्गेट होतं. 6 बॉल मध्ये 8 करायचे होते आणि आता समीकरण इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे बायची ती 1 रन मिळेल. एक बॉल मध्ये 3 धावेची आवश्यकता. 2 धावा आल्या तर मॅच सुपर ओव्हर. परत एक वेळा बीट केलंय विकेट कीपरच्या हातात. 1 रन तर कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट चान्स, आता स्ट्रायकिंग एंडला आणि हा सामना अवघ्या 1 धावेने जिंकलेला आहे टीम MUCC ओडिशा. आणि हा पहिला संघ मिस अन्वी अंजू यांचा पहिला संघ ठरलाय जो मान्सून सुपर सिरीजच्या सेमी फायनल मध्ये दाखल झालाय. 6 बॉल मध्ये 8 धावा डिफेंड केल्या या कलाकार बहादर A1 पवन केनेने. आणि तो 70-70चा ब्रँड अँबॅसेडर देखील आहे. त्याचा सन्मान आपण ऑक्शनला केला. 5,000 रुपयाचं पारितोषिक तारिफ सय्यद यांच्या वतीने जाहीर करण्यात आलंय A1 पवनच्या या बॉलिंगला. आणि 1 धावेने भव्य विजय मिळवत MUCC ओडिशा संघ दाखल होतोय सेमी फायनल मध्ये. अभिनंदन. त्याचबरोबर MUCC अन्वी अंजू ज्या ओनर आहेत त्यांनी रिकन मोहंती यांच्याकडून पवन केनेला 10,000 रुपयाचं पारितोषिक लास्ट ओव्हर साठी ऑनलाईन जीपे च्या माध्यमातून ते पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. आणि तारिफ सय्यद यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे पवन केने, कारण 8 धावा त्याने डिफेंड केल्या आणि 1 धावेने हा सामना जिंकून दिलाय. A1 पवन या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.